सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण पाहत होतो शुकब्रह्म या ठिकाणी श्रीमद भागवतामधील दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये भगवंताचं असणारं अवतार कार्य सांगत असताना पुढच्या अनेक लीलांचं वर्णन करून भगवंतांनी रुक्मिणीचं हरण कसं केलं आणि त्यानंतर 8 राण्यांशी विवाह, त्याच्या असणाऱ्या सर्व कथा सांगून 16,000 या राजकन्यांशी पाणी ग्रहण केलं, या सर्वांचा स्वीकार केला आणि या सगळ्यांना घेऊन भगवंतांनी द्वारकेमध्ये विधिवत या सर्वांचं पाणी ग्रहण केलं आणि भगवंताचा हा असणारा भला मोठा गृहस्थाश्रम प्रारंभ झाला. या गृहस्थाश्रमाचं वर्णनही शुकब्रह्म या ठिकाणी करतात. याच वेळेस भगवंतासारखाच वेश धारण करणारा पौंड्रक राजा याचाही भगवान उद्धार करतात. तो अखंडपणानं भगवंताच्या रूपाचं चिंतन करीत असे आणि म्हणून याचं कर्मबंधन संपतं आणि स्वतःलाच वासुदेव म्हणून घेत असल्यामुळं तो भगवंतासारखाच वेश धारण करी. भगवान याचा उद्धार करतात आणि याला सारूप्य मुक्ती प्रदान करतात. सारूप्य मुक्ती याचा अर्थच भगवंतासारखंच रूप या राजाला मिळतं. यानंतर नारद महर्षींना पुन्हा एकदा इच्छा निर्माण होते की या पृथ्वी तलावर भगवान द्वापार युगामध्ये आले, सामान्य मनुष्याप्रमाणेच बहिरंगानं दिसणारा सगळा व्यवहार, सगळी कृत्य भगवंतांनी केली. इतकंच नव्हे तर 8 राण्यांशी आणि 16,000 राण्यांशी विवाह केला. तेव्हा भगवंताचा गृहस्थाश्रम कसा चाललाय
हे बघून येऊया. आणि म्हणून नारद महर्षी या द्वारकेमध्ये येतात. अतिशय सुंदर असणारे महाल, त्याच्यावर गोपुर, द्वारकेचं वर्णन केलंय की वैकुंठापेक्षाही ही द्वारका भगवंतांनी अतिसुंदर पद्धतीनं वसवली होती. सुंदर स्वच्छ रस्ते, उद्यान, अनेक सुंदर वृक्ष, सरोवर, जलाशय आणि यामध्येच भगवंताचा महाल, यामध्ये अतिशय सुंदर असणारी अंतःपुर. नारद महर्षी हे सगळं पाहत या ठिकाणी येतात आणि भगवंताला पाहतात. कारण एका पत्नीबरोबर संसार करता करता सुद्धा माणूस थकून जातो. भगवान 16,000 या राण्यांच्या बरोबर कसा संसार केला असेल. आणि म्हणून नारद महर्षी येतात आणि प्रत्येक राणीच्या महालामध्ये जातात. 16,000 महाल कल्पना करा. आणि तिथं प्रत्येक महालामध्ये गेल्यानंतर नारदांना भगवंताचं दर्शन प्रत्येक ठिकाणी घडतं. आणि या प्रत्येक महालामध्ये भगवान काही ठिकाणी आपल्या पत्नीशी रममाण झालेले होते, काही ठिकाणी आपल्या मुलांबरोबर खेळत होते, काही ठिकाणी शास्त्रचर्चा करीत होते, काही ठिकाणी पूजा यज्ञयागादी कर्मांच्या मध्ये प्रवृत्त झालेले होते, काही ठिकाणी न्यायदान, काही ठिकाणी गुप्त असणाऱ्या चर्चा, काही ठिकाणी आपल्या मुलींना सासरी सोडवायला गेलेले होते, काही ठिकाणी आपल्या मुलांच्या लग्नाची बोलणी करत होते, काही ठिकाणी नातवांबरोबर खेळतही होते. हे असं सगळं 16,000 सांगणं अवघड आहे. सर्वसाधारण ही सगळी कृत्य करताना भगवान ज्यावेळेस या नारद महर्षींना दिसले, यांना अति आश्चर्य वाटलं. कारण आपण भगवान म्हटलं की काहीतरी कल्पना करतो, पण अतिशय सामान्य मनुष्याप्रमाणे या क्रिया पाहिल्यानंतर नारदांच्या चेहऱ्याकडं पाहूनच भगवान सांगतात, ब्रह्मन् धर्मस्य वक्ताहं कर्ता तदनुमोदिता तत् शिक्षयन् लोकमिमं आस्थितः पुत्रमाखिदः. की हे नारदा, हे पुत्रा, मीच या जगामध्ये या सगळ्यांना निर्माण करतो, सगळ्यांचं रक्षण करतो, पृथ्वीवर या धर्माचं रक्षण करतो आणि त्याचंच शिक्षण या लोकांना मी देतो. कसं जगावं गृहस्थाश्रमामध्ये आणि किती आनंदानं. म्हणून तरी संतांनी सांगितलंय, प्रपंच हा नेटका करावा. रडत रडत डोक्याला हात लावून प्रपंच करू नये. भगवंतानं एवढं सुंदर सृष्टी दिलेली आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, तत् शिक्षयन् इमं लोकम. मी माझ्या आचरणामधूनच या लोकांना हे सगळं शिक्षण देतो. आणि म्हणून नारदा, तू मोहित होऊ नकोस, आश्चर्य करू नकोस. असा हा गृहस्थाश्रम ज्यावेळेस नारद महर्षी पाहतात, भगवंताच्या जवळ राहतात, भगवंताची दिनचर्या पाहतात. शुकब्रह्मांनी दिनचर्येचं वर्णन केलंय. आपणही 31 डिसेंबरला सगळेजण ठरवतो, पण आपली दिनचर्या दुसऱ्याच दिवशी संपुष्टामध्ये येते. भगवान जेवढे वर्ष आयुष्य जगले, जवळजवळ 125 वर्ष आयुष्य जगले. या ठिकाणी शुकब्रह्म दिनचर्या सांगतात. भगवान पहाटे पहाटे उठत, ब्राह्म मुहूर्तावर उठून लगेचच भगवान सर्वप्रथम या परब्रह्म तत्वाचं डोळे मिटून मनोभावे शांत बसून ध्यान करत, यानंतर सांगतात ईश्वर ध्यान झाल्यानंतरच पितरांना तर्पण करत, स्नान वगैरे विधी आटोपून भगवंताच्या घरी सुद्धा देव्हारा होता. भगवानही देवपूजा करीत, देवता गायी यांचं दर्शन घेत, घरातले जे वडील माणसं आहेत
त्यांचं दर्शन घेत आणि हे सगळं केल्यानंतर भगवान सालंकृत असणाऱ्या गायींचं दान करत. प्राचीन काळी द्वापार युगामध्ये या गोदानाला अतिशय महत्त्व होतं. सगळा दान धर्म झाल्यानंतर भगवान सारथ्याला बरोबर घेत आणि बाहेर आपल्या सुधर्मा नावाच्या सभेमध्ये जात न्यायनिवाडा करत, न्यायदान करत, लोकांच्यावर अनुग्रह करत आणि जे अपराधी आहेत त्यांना योग्य दंड करीत. अशी ही सगळी कर्म भगवान रोज सातत्यानं करीत असत. एके दिवशी भगवान असेच आपल्या सभेमध्ये, सुधर्मा सभेमध्ये बसलेले असताना अचानक एक दूत येतो, मनुष्य येतो आणि तो सांगतो की जरासंधानं 20,000 राजांना कैद बनवलेलं आहे. भगवान आश्वासन देतात, मी लवकरच येईल आणि जरासंधाचा वध करेन. आणि म्हणून भगवान त्याच वेळेस ठरवतात आणि त्याच वेळी त्या सभेमध्ये नारद महर्षी येतात आणि भगवंतांना पांडवांचा निरोप देतात. पांडवांनी राजसूय यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, भगवंता जरूर आपण त्या ठिकाणी यावं. भगवान उद्धवाला सल्ला विचारतात, जाऊ का? उद्धवही जसं काही फार समजतंय असं सांगतो, भगवंता नारदांनी ज्या अर्थी पांडवांचा निरोप दिलेला आहे, राजसूय यज्ञामध्ये आपण जरूर जावं. भगवान त्या ठिकाणी जातात. शुकब्रह्म या ठिकाणी कथा सांगतात आणि तिथं गेल्यानंतरच भगवान प्रथम भीमाला आदेश देतात आणि भीमाच्या मार्फत या जरासंधाचा वध करतात. राजसूय यज्ञासाठी या पांडवांच्याकडं युधिष्ठिराकडे येतात. त्यावेळेस युधिष्ठिर मुळातच पांडव हे भगवंताचे भक्त आहेत. अग्रपूजेचा मान भगवंताला दिला जातो. त्यावेळेस शिशुपाल त्या सभेमध्ये उपस्थित असतो. शिशुपाल भगवंताचा अनेक जन्मांचा वैरी आणि त्यामुळं भगवंताचा अनेक प्रकारानं अपमान करतो. जे बोलू नये असे अपशब्दसुद्धा बोलतो. 100 अपराध झाले, भगवान शांत ऐकतात आणि एक वेळ येते, भगवान उठतात आणि सुदर्शन चक्रानं या शिशुपालाचा सुद्धा वध करतात. यानंतर राजसूय यज्ञ संपन्न होतो आणि अशी ही सगळी कथा झाल्यानंतर शुकब्रह्म या द्वारकेमध्ये भगवंतांनी जे जे काही कार्य केलं या सगळ्याचं अतिशय विस्तारपूर्वक या ठिकाणी वर्णन केल्यानंतर या स्कंदाचा शेवट होत असताना अतिशय प्रसिद्ध असणारं सुदाम्याचं आख्यान येतं. सुदामा हा भगवंताचा बालमित्र होता. सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये हा 6 अध्यायी होता आणि त्यावेळची भगवंताची ही ओळख होती. त्याचं वर्णन भागवतामध्ये केलंय. कारण सुदामा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गरीब आणि असा फाटके कपडे घातलेला एवढंच वर्षानुवर्ष आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं. पण शुकब्रह्मांनी याचं वर्णन केलंय सुदाम्याचं. कृष्णस्य आसीत सखा कश्चित ब्राह्मणः ब्रह्मवित्तमः विरक्तः इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. एक एक शब्द इतका व्यवस्थित काळजीपूर्वक शुकब्रह्म वापरतात आणि सांगतात की हा सुदामा पहिलं त्याचं वर्णन केलंय कृष्णस्य सखा आसी, भगवंताचा सखा होता. ब्राह्मण होता. ब्राह्मण म्हणजे केवळ जातीनं ब्राह्मण नव्हे, जातीनं जन्मना जायते शूद्रः. शास्त्रकार सांगतात जन्मतः सगळे शूद्र आहेत, संस्कारात द्विज उच्यते. त्याच्यावर ज्यावेळेस चांगले संस्कार होतात, जो सत्वगुण प्रधान आहे त्याला म्हणावं ब्राह्मण. सुदामा हा अतिशय सुसंस्कृत
सत्वशील असणारा सदाचार संपन्न ब्राह्मण होता. नुसता ब्राह्मण नव्हे, ब्रह्मवित्त ब्रह्मज्ञानी होता. विरक्त अतिशय अनासक्त आणि वैराग्य संपन्न होता. प्रशांतात्मा अतिशय शांत होता. याचं कारण सांगतात जितेंद्रिय इति. त्याचा आपल्या सगळ्या इंद्रियांच्यावर अतिशय संयमन होतं. आणि असा हा सुदामा अतिशय सगळं शिक्षण झाल्यानंतर भगवान मथुरेमध्ये निघून जातात. सुदामा सुदाम्याचं जीवन जगतो. त्याचाही विवाह होतो. पण त्याच्या घरी अतिशय गरिबी असते. भयंकर अन्नान्न दशा असते, हाल असतात. आणि त्यावेळेस एकदा त्याची पत्नी त्या सुदाम्याला, पतिव्रता असणारी, त्याला सांगते की हे सुदामा, हे पतिदेवते, मी आपल्याकडं मुखामधून आपल्या मित्राचं वर्णन अनेक वेळेला ऐकलेलं आहे. ती सांगते ननु ब्रह्मण भगवतः सखा साक्षात श्रियः पती. आपला जो मित्र आहे, सखा आहे, तो साक्षात लक्ष्मीचा पती आहे. ब्रह्मण्यश्च शरण्यश्च भगवान सात्वतर्षभः. आणि नुसताच तो श्रीमंत नाही आहे. श्रीमंत जगात माणसं अनेक आहेत, पण जो ब्राह्मणांना मान देणारा, शरण्यश्च शरणागतांना आश्रय देणारा, असा हा अतिशय कृपाळू दयाळू असणारा भगवान तुमचा सखा आहे, असं मी अनेक वेळेला ऐकलंय. आणि म्हणून आपण एकदा त्यांच्याकडं जावं. काही मागण्याचीही गरज नाही आहे. नुसतं गेलात आणि आपली परिस्थिती सांगितली तरीसुद्धा भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सखा म्हणून भरपूर धन देतील, असं ही पत्नी वारंवार याला सांगायची. पण मुळात विरक्त असणारा सुदामा, त्याला काही हे पटायचं नाही की पैशासाठी भगवंताकडं जावं. ही गोष्ट त्याच्या मनाला पटत नव्हती. परंतु पुन्हा पुन्हा हिनं सांगितल्यानंतर एका दिवशी मुलांना सुद्धा पोटभर द्यायला अन्न नसे, दुःखी व्हायची. आणि म्हणून या ठिकाणी या सुदाम्यानं विचार केला. सहा एवं भार्यया विप्रः बहुशः प्रार्थितः मृदू शब्द वापरले. याच्या पत्नीनं बहुशः अनेक वेळेला, आणि कसं सांगितलं, मृदू, आरडाओरडा करून नव्हे. गरिबीसुद्धा सहन करता आली पाहिजे. तिनं अतिशय नम्रतेनं आपल्या पतीला सांगितलं की एकदा तरी या कृष्णाकडं आपण जावं, आपल्यासाठी नाही, आपल्या मुलांसाठी तरी. आणि यावर हा विचार करतो, अयम हि परमः लाभः उत्तम श्लोक दर्शनम. ही पाठवते ते धनाच्या प्राप्तीसाठी, आणि नंतर हा विचार करतो निमित्त कदाचित जाण्याचं होईल, धन मागण्याचं, परंतु त्या निमित्तानं मला भगवंताचं दर्शन घडेल. आणि त्याचं दर्शन हाच परमः लाभः, हाच आमच्या आयुष्यामध्ये मोठा लाभ आहे. मग ते धन मिळो किंवा न मिळो, आपण एकदा जाऊयात म्हणून तयार होतो. दर्शनाच्या इच्छेनं तयार झाल्यानंतर सहजच जाताना गरीब माणसाला जायची तयारी तरी काय असते. एक जोळी घेतली, एक कपडा टाकला की तो माणूस आपोआप निघतो. तसंच सुदामा जायला निघतो. जाताना पत्नीला विचारतो की काही भेट वस्तू द्यायला आहे का. आमचं शास्त्र, धर्मशास्त्र सांगतं, रिक्त हस्तेन न गंतव्यम राजानम दैवतम गुरुम. राजा, दैवत आणि आपले गुरु यांच्याकडं रिक्त हस्तानं जाऊ नये. हा विचार करतो, हा राजाही आहे, माझं दैवतही आहे, जगद्गुरू आहे, याच्याकडं रिकाम्या हातानं कसं जावं. पत्नीला विचारतो. ती घरामध्ये शोधायला लागते.
जिथं धान्याचा कण खायला नाही तिथं भेटवस्तू काय सापडणार. ती सांगते घरात तर काही नाही आहे पण थोडंसं थांबा. आणि म्हणून ती शेजारी 4 घरातून गोळा करून 4 मूठ पोहे आणते, एका पुरचुंडीमध्ये बांधते आणि सुदाम्याच्या त्या जीर्ण झोळीमध्ये टाकते आणि सांगते ही घेऊन जावं. फार सुंदर वर्णन केलं आहे. सुदामा द्वारकेमध्ये येतो, मजल दर मजल करत थकून, आणि आल्यानंतर त्याचा अवतार पाहूनच द्वारपाल त्याला अडवतात. वैकुंठापेक्षाही वैभव संपन्न, कल्पना करा जिथं साक्षात लक्ष्मी निवास करते माधवासहित, ती द्वारका काय असेल. आणि अशा द्वारकेच्या दारावर सुदामा जीर्ण मळकट कपडे घातलेले आहेत, जोडीसुद्धा फाटकी आहे, आणि त्याचा असा अवतार पाहून द्वारपाल अडवतात. त्यावेळेस सुदामा सांगतो जाऊन तुमच्या द्वारकाधीशांना एकच निरोप द्या, त्यांचा बालपणीचा सखा सुदामा आलेला आहे. भगवंताला निरोप कळतो. सुदामा नाव ऐकता ऐकताच भगवान विसरतात की आपण द्वारकाधीश आहोत. तसेच भगवान सिंहासनावरून उठतात आणि धावत धावत स्वतःच दाराजवळ येतात. सुदाम्याचा हात धरतात, मोठ्या प्रेमानं त्याला आलिंगन देतात आणि त्याला स्वतःच घेऊन आतमध्ये येतात, आपल्या आसनावर विराजमान करतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे सगळं काय चाललेलं आहे. रुक्मिणीलाही तोपर्यंत समजतं कोणीतरी VIP पाहुणा आहे, बाहेरून साधा दिसतोय. भगवान त्याला त्या महालामधून नेतायत. पण त्यावेळेस सुदाम्याची अशी अवस्था झाली आहे, एखाद्या खूप श्रीमंत घरी आपण जर गेलो सामान्य माणूस, तुम्ही पहा तो बंगला इतका वैभव संपन्न असतो की आपल्याला पाय कुठं ठेवावा हे सुद्धा, चप्पल कुठं काढावी हेही समजत नाही, कसं चालावं, कुठं बसावं, कसं बसावं. तशीच अवघड स्थिती या सुदाम्याची होते. भगवान त्याला प्रेमानं घेतात, आपल्या आसनावर ठेवतात, त्याचा आदर सत्कार करतात, पूजन करतात आणि त्याचं चरणोदक आपल्या मस्तकावर धारण करतात. त्यावेळेस लक्ष्मी त्याच्यावर रुक्मिणी चौऱ्या ढाळते. तिला समजतं की नक्कीच हा कोणीतरी महान आत्मा आहे, ज्यार्थी भगवान याचं पूजन करताहेत. आणि मग भगवान आणि सुदामा एकत्र बसतात. खूप वर्षांनी आपला बालमित्र किंवा बालमैत्रीण भेटली. तुम्ही आता गेट टुगेदर करता, तुम्ही पहा एवढ्या गप्पांमध्ये आपण रंगून जातो, तासन तास कसे संपतात. आणि सगळ्या पूर्वीच्या गप्पा आपण मारण्यामध्ये दंग होतो. तसं भगवान आणि सुदामा काय होतात, भगवान इतके रममाण होतात. पूर्वीचे सगळे सांदीपणीमधले दिवस, विद्या अध्ययन करतानाचे सगळे दिवस भगवान मस्त गप्पा मारतात, सुदामा मारतो गप्पा, पण तो अतिशय अवघडलेला असतो. बरोबर तरी पोहे आणलेले आहेत, द्यावेत की न द्यावेत हे सगळं असं वैभव संपन्न सगळं पाहिल्यानंतर त्याला वाटतं की याला ही पुरचुंडी तरी बाहेर कशी काढावी. म्हणून सुदामा उलट ती आपली जोडी जास्तीत जास्त लपवून ठेवतो. पण भगवंताचं बारीक लक्ष असतं याच्याकडं. बोलता 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 भगवान त्याच्याकडं प्रेमानं पाहतात, क्षेम कुशल सगळं विचारतात. आणि शेवटी सुदाम्याला ज्याची भीती वाटत होती तोच प्रश्न भगवान विचारतात आणि म्हणतात, अरे सुदामा, किम उपायनम आनीतम ब्रह्मन्मे भवता गृहात. अरे माझ्यासाठी तुझ्या घरून काही आणलंस की नाही, वहिनीनं काहीतरी दिलं असेल नक्कीच. पूर्वीच्या काळी शिदोरी घेतल्याशिवाय आपण, त्यावेळेस काही स्विगी आणि काय तुमचं हे सगळं नव्हतं हो. काय असेल ते जेवण सगळं शिदोरी घेऊनच आपण बाहेर पडायचो. आणि म्हणून भगवान विचारतात, वहिनीनं नक्कीच काहीतरी दिलं असेल. असं सगळं ऐकलं तरी सुदामा जणू काही त्यानं ऐकलंच नाही असं धरतो आणि काहीच
प्रतिक्रिया देत नाही, दुर्लक्ष करतो, तरी भगवान पुन्हा सांगतात, अरे सुदामा, जे आणलं असेल ते दे. याचं कारण सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतम अश्नामी प्रयतात्मना. अरे भक्तीनं मला काहीही दिलं, तुलसी दलमात्रेण जलस्य चुलुकेन च. तुळशीचं एक पान जरी दिलं माझ्या भक्तानं तर ते मी आनंदानं ग्रहण करतो. आणि एखाद्या अभक्तानं मला लाखो रुपये दिले तरी सुद्धा मी संतुष्ट होत नाही. आणि म्हणून तू जे काही दिलं आणलं असशील ते मला लवकरात लवकर दे. पण सुदामा काही द्यायला तयार होत नाही, मान खाली घालून बसतो. त्याची अवस्था भगवंताला समजते आणि भगवान स्वतःच अंतरंगामध्ये विचार करतात की हा नक्कीच मला काही धन मागण्यासाठी आलेला नाहीये, पण याला नक्कीच मी देवांना सुद्धा दुर्लभ असणारी अमाप संपत्ती याला प्रदान करेन. भगवान पुन्हा एकदा मागतात, सुदामा रे दे. तो देत नाहीये म्हटल्यावर भगवान स्वतःच शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, स्वयं जहार इति. ती जोडी हातानंच हिसकावून घेतात, आतमध्ये पाहतात एक पुरचुंडी आहे, उघडतात, मुठभर पोहे दिसतात. भगवान विश्वंभर असणारा हा परमात्मा जणू काही फार भूक लागलेली आहे असं विचार करून ते पोहे घेतात आणि लगेच ना ताट आहे, ना चमचा आहे, ना फॉर्मॅलिटीज आहेत, आपलं ते करण्यातच जीव जातो. भगवंतांनी तसेच पोहे घेतले आणि भगवान खायला लागले. हा काहीतरी दिव्य प्रसाद आहे असं बघितल्यावर रुक्मिणीनं वरचेवर भगवंताचा हात धरलाय. भगवंता एकटा खाऊ नकोस, आमच्या सगळ्यांना दे. सगळे वाटून ते पोहे घेतात. सुदामाच्या डोळ्यांच्या मध्ये अश्रू असतात. गप्पा संपतात. सुदाम्याची जायची वेळ येते. या सगळ्या वेळामध्ये भगवान बहिरंगानं त्याला काही देत नाहीत आणि सुदामा एका शब्दानं सुद्धा भगवंताला काही मागत नाही. शुकब्रह्मांनी वर्णन केलंय, आपल्याकडं नियम आहे दुसऱ्या पुढं हात पसरू नये. यानंही काही मागितलं नाही आणि भगवंतानंही काही दिलं नाही. आणि सुदामा निरोप घेतो, भगवंता आता संसार आहे, घरी सगळे वाट पाहत असतील, आता मी निघतो. भगवंता फार आनंद झाला तुला भेटून. आणि म्हणून दारापर्यंत वेशीपर्यंत भगवान सोडवायला जातात आणि सुदामानंतर आपल्या वाटेला निघून जातो. एवढी कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. शुकब्रह्मांनी जातानाचे त्याचे विचार स्पष्ट केले. हा सुदामा जाताना काय विचार करतो? सुदाम्याच्या जागी आपण जर कृष्णाचे मित्र असलो असतो, व्यवहार तुम्ही पहा की एवढा मी लांबून गेलो, यानं समजलं तुम्हाला बरोबर, काही सुद्धा मला दिलं नाही. पण हा सुदामा होता, यानं काय विचार केलाय, क्वाहम दरिद्रहा पापीयान क्व कृष्ण हा श्री निकेतना. तो विचार करतोय की अरे मी दरिद्री कुठं, अतिशय पापी असणारा आणि श्रीनिकेतन ज्याच्या घरी लक्ष्मी राहते तो भगवान कुठं. पण तरीसुद्धा ब्रह्मबंधुरितिस्माहम बाहुभ्याम परिरंभिता. केवळ मी त्याचा सखा आहे म्हणून यानं मला आलिंगन दिलं. केवढा हा कृपाळू आहे. आणि माझ्या आयुष्यात बाकी काही मिळो किंवा न मिळो, पण मला त्याचं दर्शन झालं, बस माझ्या आयुष्यामध्ये आता मला कोणतीच इच्छा नाही. असा विचार करत करत तो पायी पायी चाललेला असतो. पण जसजसं घर जवळ यायला लागतं, शेवटी तोही माणूस आहे. आणि मग त्याला आठवतं, जाणीव व्हायला लागते की बायकोनं कशासाठी पाठवलं होतं. पण आज येत असताना त्यालाही जाणीव होते
जेवढे पोहे होते तेही यानं घेऊन टाकलेले आहेत, जवळ काही नाही आहे, पण तरीसुद्धा तो विचार करतो, हरकत नाही, यानं मला धन का दिलं नसेल, त्याची मीमांसा तो करतो आणि सांगतो, अधनोयम धनम प्राप्य. माझ्यासारख्या निर्धनाला अचानक जर धन मिळालं तर कदाचित हा सुदामा उन्मत्त होईल, याला पुन्हा धनाची कामना निर्माण होईल, आणि एक कामना निर्माण झाली की हा पुन्हा जन्मानुजन्म या संसारामध्ये बद्ध होईल. आणि म्हणूनच भगवंतानं माझ्यावर करुणा आणि कृपा केली, आणि म्हणून मला त्यानं थोडंसुद्धा धनम मे न अददात इति, त्यानं मला थोडंही धन दिलं नाही. जे झालं ते चांगलंच झालं. आता बायकोला कसं मॅनेज करायचं, काय उत्तर द्यायचं ते समोर गेल्यावरच बघूयात, असं म्हणून तो तसाच जवळ जातो, वेशीच्या जवळ येतो, घराच्या जवळ येतो आणि पाहतो तर सगळं घर, धनधान्य, ऐश्वर्य आणि वैभव स्वर्गापेक्षाही, कारण भगवंतांनी ठरवलेलं होतं याला मी देवांनाही दुर्लभ अशी संपत्ती देईन. सगळं सोन्याचं घर झालेलं असतं आणि त्याची पत्नी, धर्मपत्नी सालंकृत होऊन उंची वस्त्र घालून याला ओवाळण्यासाठी समोर येते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याला समजतं की भगवंतानं 4 मुठी पोह्यांच्या बदल्यात काय दिलंय, सुवर्ण नगरी बहाल केलेली आहे. ही सगळी भगवंताची कृपा आहे, त्याला जाणीव होते. पण शुकब्रह्मांनी वर्णन केलंय तेव्हापासून हा सुदामा आधी होता त्याच्यापेक्षाही जास्त विरक्त आणि अनासक्त झाला. सगळ्या वैभवामध्येही ही केवळ ईश्वराची कृपा आहे असं जाणीव ठेवून तो अनासक्त आणि इंद्रियांच्यावर निग्रह करून राहिला. त्याला भगवंताचं विधान आठवलं, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान योगक्षेम वाहतात, हे केवळ शब्द नाही आहेत, पण त्याच्या आधी परीक्षा भगवान पाहतात. असा हा सुदामा पुढचं सगळं जीवन अनासक्त होऊन राहिला. असं हे सुदाम्याचं सुंदर आख्यान झाल्यानंतर शुकब्रह्म या स्कंदाचा उपसंहार करतात. एकदा खग्रास सूर्यग्रहण होतं आणि त्यावेळेस सगळेच यादव, सगळ्या गोप गोपी, ब्रजामधल्या सुद्धा सगळेच लोक यज्ञ यागादी कर्म करण्यासाठी, दानादी करण्यासाठी पुण्यक्षेत्र असणाऱ्या समंत पंचक तीर्थक्षेत्रावर एकत्र येतात. आणि तीच भगवंताची आणि या गोपगोपींची झालेली शेवटची भेट आहे. अनेक वर्षांच्या नंतर या गोपी भगवंताला भेटतात. अक्रूर घेऊन गेल्यानंतर कधीच भेट झालेली नव्हती. भगवान पुन्हा कधीही मागं फिरले नाहीत. आणि गोपींनी ज्यावेळेस भगवंताला अनेक वर्षांच्या नंतर पाहिलं, शुकब्रह्म वर्णन करतात, या गोपींची अवस्था एखाद्या योग्यासारखी झाली. अतिशय स्तब्ध झाल्या. त्यावेळेस भगवान पुन्हा यांना ज्ञानयोग शिकवतात आणि सांगतात की गोपींनो, या सगळ्या भूतमात्रांच्या आत बाहेर समष्टी व्यष्टी या सगळ्यांच्या मध्ये मीच सर्वव्यापी आहे. इतकंच नव्हे तर अध्यात्म शिक्षया गोप्या सर्व अध्यात्म विद्या अतिशय संग्रहानं दिली. आणि त्याच वेळेस त्याच ठिकाणी या गोपींचे त्याचं स्मरण करताना, त्याचं श्रवण करताना, चिंतन करताना या गोपींचे जे पंचकोश आहेत, काल परवा आपण संदर्भ पाहिला, हे सगळे पंचकोश आपोआपच नष्ट झाले आणि या गोपी मुक्त झाल्या. ब्रह्मनिर्वाण पदवी यांना प्राप्त झाली. असं हे वर्णन करून यानंतर शुकब्रह्म वर्णन करतात. अशा त्या तीर्थक्षेत्रावर अनेक ऋषी मुनी साधू संत एकत्र आलेले असतात.
भगवंताचे पिता वसुदेव या सगळ्या ऋषींचं पूजन करतात. अतिशय सत्वशील वातावरणामध्ये या साधूंना शरण जातात आणि आत्मज्ञानाची प्रार्थना करतात की हे ऋषीवरांनो, मला ब्रह्मविद्या द्यावी. त्यावेळेस नारद महर्षी ऐकतात आणि डोक्याला हात लावतात आणि या वसुदेवाला सांगतात, अरे तुझ्या घरात साक्षात ज्ञानस्वरूप असणारं परब्रह्म जन्माला आलं, परंतु सन्निकर्षो हि मर्त्यानाम अनादरण कारणम. माणसाला सानिध्य मिळालं, जसं आपण म्हणतो अतिपरिचयात अवज्ञा. जोपर्यंत एखादी मौल्यवान गोष्ट, मौल्यवान असणारी थोर व्यक्ती आपल्या जवळ असते, तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कधीच समजत नाही. अतिपरिचय झाला की माणूस आपल्या मर्यादांचं उल्लंघन करतो आणि त्याला जाणीवच राहत नाही. ती जाणीव ठेवणाऱ्या फक्त गोपी होत्या. काल पाहिलं आपण, जरी त्या जवळ होत्या तरी त्यांनी भगवंताचं स्वरूप जाणलेलं होतं, पण वसुदेवानं काही जाणलं नाही. आणि म्हणून नारद महर्षी हसतात आणि म्हणतात, गांगम हित्वा. बाकी सगळे लोक अगदी कन्याकुमारीपासून गंगेचं दर्शन घ्यायला वर जातात, पदयात्रा करून हजारो किलोमीटर्स परिश्रम करतात, पण गंगेच्या काठी राहणाऱ्या स्त्रिया गंगेवर जाऊन आपली वस्त्र धुतात. त्याचा उपयोग त्या त्याच्यासाठी करतात. याचा अर्थच माणसाला जर महात्म्य आणि महिमा समजला नाही तर जवळ असूनही उपयोग होत नाही. मग वसुदेवांना जाणीव होते. वसुदेव भगवंताच्या जवळ जातात, भगवंताला पुन्हा ब्रह्मज्ञानाची याचना करतात. भगवान श्रीकृष्ण आपल्याच पित्याला हे गुह्य असणारं ज्ञान सांगतात, ब्रह्मविद्येचा उपदेश करतात. त्यावेळी वसुदेव या अनेकत्व बुद्धीचा, द्वैत बुद्धीचा त्याग करतात आणि त्यांना ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो. असं सर्व सांगून या ठिकाणी शुकब्रह्म शेवट करताना सांगतात की याप्रमाणे भगवंताचा हा सगळा गृहस्थाश्रम, हे सगळं अवतार कार्य पूर्ण होत असतानाच भगवान या सगळ्या राण्यांच्या बरोबर अखंड लीलाविहार करीत असत, अनेक प्रकारच्या क्रीडा करीत आणि या सगळ्या राण्यासुद्धा कृष्ण प्रेमामध्ये मग्न असत. आणि या राण्यांनी सांगितलं, भगवंतांनी या नारदांना आणि या सगळ्या आपल्या जवळच्या लोकांना सांगितलं, एवं वेदोदितम धर्मम. वेदांनी जो धर्म सांगितला, धर्माचं जे स्वरूप सांगितलं, धर्म म्हणजे काय, कारण मुळात हा अवतारच धर्म संस्थापनार्थाय. आपण पहिल्या दिवशी प्रारंभ केला होता. या सगळ्या पुराणांचं प्रयोजन आणि मुख्य विषय म्हणजे धर्म हा आहे. बाकी जगात काही टिकलं नाही तरी चालेल, पण धर्माची, या सदाचाराची स्थापना नितांत आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंतांनी आयुष्यभर या धर्माचं अनुष्ठान केलं, स्वतःही आचरण केलं आणि सगळ्या या लोकांना सुद्धा उपदेश केला. ज्याला जसा आवश्यक असेल त्या त्या पद्धतीनं भगवंतांनी त्यांचा उद्धार केला. भक्तांचा तर केलाच, पण राक्षसांचा आणि असुरांचा सुद्धा संहार करून उद्धार केला. आणि म्हणून भगवान हेच या सगळ्या जीवांची अंतिम गती आहेत. गीतेमध्ये याच भगवंतांनी मनुष्याला अतिशय श्रेष्ठ उपदेश केला. त्याचं सार या ठिकाणी सांगतात, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. सगळी गीता जर पाहिली तर भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय बनवलेलं नाही, तर उलट त्याच्या नियत कर्मामध्ये, योग्य कर्मामध्येच प्रवृत्त केलेलं आहे. आणि म्हणून या राड्यासुद्धा वर्णन करतात, जयति जननिवासो देवकी जन्मवादः. भगवान देवकीच्या उदरी जन्माला आले, ही तर केवळ भगवंताची लीला आहे. आणि
असा हा अवतार धारण देह धारण केल्यानंतर सगळे देवच यादव बनून पार्षद बनून या पृथ्वी तलावर व्रजामध्ये द्वारकेमध्ये मथुरेमध्ये भगवंताची सेवा करतात. यांनीच अधर्माचा नाश आणि धर्म संस्थापना केली. सगळ्यांचं दुःख तर नाहीसं केलंच, पण आपल्या सुंदर असणाऱ्या अद्भुत रूपानं सगळ्यांना आकर्षित केलं आणि सगळ्यांना केवळ दर्शनानंच या सगळ्या जीवांचा संसार ताप नष्ट केला. आणि म्हणूनच या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी रुक्मिणी वर्णन करते, आम्ही डोळ्यांनी पाहिलं या भगवंताच्या प्राप्तीसाठी या जगातले त्रैलोक्यामधले मोठमोठे सम्राटसुद्धा ऐश्वर्याचा राज्याचा त्याग करतात आणि अरण्याची वाट धरतात, घोर तपश्चर्या करतात. या सगळ्यांच्या मागं प्रयोजन एकच, या भगवंताची प्राप्ती व्हावी. असे हे सर्वश्रेष्ठ असणारे सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वव्यापी असणारे भगवान श्रीकृष्ण यांचा जय जयकार करतात. आणि यानंच या भागवतामधील दशमस्कंद समाप्त होतो आणि पुढच्या एकादश स्कंदाला प्रारंभ होतो. 11वा स्कंद हा ज्ञानस्कंद आहे. भगवंताचं असणारं हे हृदय आहे. 10वा स्कंद म्हणजे प्राण, तर एकादश स्कंद म्हणजे हृदय आहे. कारण यामध्ये प्रसिद्ध असणारी उद्धव गीता, हंस गीता यांचा समावेश आहे. अधर्माचा नाश करताना भगवंतांनी कौरवांचा संहार केला. दुर्योधनादी या सगळ्यांना ठार मारलं, भारतीय युद्धाचं निमित्त केलं. पूतना, बकासूर वगैरे अनेक असुरांना ठार मारलं. कंस, शिशुपाल यांचाही संहार केला. आणि हे सगळं करत करत भगवंतांनी आता सगळ्यात शेवटी भगवंतालाही जाणीव झाली, आता आपल्याकडं दिवस फार कमी आहेत, म्हणून आयुष्याचं सुद्धा नियोजन केलं पाहिजे. कधी काय करावं आणि मरायच्या आत काय काय करायचं आहे हे माणसाला समजलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी विचार केला की आता एकटे केवळ या आर्यावर्तामध्ये यादव उरलेले आहेत, संख्येनं अधिक, आणि म्हणून या यादवांचा संहार करूनच आपण निजधामाला जावं. परीक्षितानं प्रश्न विचारलाय, भगवंतांनी आपल्याच कुळाचा संहार करण्याचा संकल्प किंवा इच्छा का केली? खरं तर काही युद्धही नव्हतं, काही शत्रुत्वही नव्हतं, पण तरीसुद्धा भगवंतांनी जर विचार केला असेल त्याचं कारण इथं सांगतात. एकादश स्कंदावर नाथ महाराजांनी मराठीमध्ये सुंदर टीका केलेली आहे, फार सुंदर वर्णन केलं आहे. भगवान विचार करतात, मज गेलिया निजधामा हेची प्रवर्तती अधर्मा. समजलं तुम्हाला? की जर मी आत्ता यांना न मारताच, यादवांचा संहार न करताच जर निजधामाला निघून गेलो, तर हेच यादव आज जे धर्मपरायण आहेत, माझा अंकुश जर नसेल, आज ते का धर्मपरायण आहेत? कारण त्यांच्यावर माझा अंकुश आहे, नियमन आहे. पण मी निजधामाला गेलो तर हेच अधर्मामध्ये प्रवृत्त होतील. यादव संख्येनंही खूप होते, आणि असं जर झालं तर मला पुन्हा लगेचच, पण लगेच येणं असं सारखं सारखं आलं तर किंमतही राहणार नाही. भगवंतालाही माहीत आहे. पृथ्वीवरचे लोक एवढे हुशार आहेत कलियुगातले, ते म्हणतील भगवान सारखा येतोय, पुढच्या कोर्सला पाहू आपण, आत्ता काही आवश्यकता नाही. म्हणून भगवान म्हणतात आपण आत्ताच जायच्या आधीच या यादवांचा संहार करावा. भगवान नियोजन करायला लागतात. भगवान एकतर ठरवत नाही, ठरवलं की विलंब लावत नाहीत, लगेच नियोजन करतात. या यादवांचा अफाट यादव सैन्य आहे, संहार कसा करणार? कारण प्रत्यक्ष माझं परमात्म्याचं यांना संरक्षण आहे. आणि म्हणून भगवंतांना समजतं की यांना ब्राह्मणाचा जर शाप मिळाला
तरच यादवांचा संहार शक्य आहे. कारण ब्राह्मण शापाचं सामर्थ्य भगवान जाणत होते. आता यांना ब्राह्मणाचा शाप कसा मिळेल इतकं सहज नाही आहे. ब्राह्मणाचा शाप मिळायचा असेल तर हातून घोर पाप घडावं लागतं आणि सहजासहजी पापही माणसाच्या हातून घडत नाही. आणि म्हणून भगवान पहिलं काम करतात. नाथांनी सुंदर वर्णन केलंय, या सगळ्या यादवांना ब्राह्मण शाप मिळायचा असेल तर पहिल्यांदी द्वारकेमध्ये जेवढे साधू आणि संत पुरुष आहेत त्यांना भगवान आधी द्वारकेच्या बाहेर घालवतात. कारण ज्या स्थानामध्ये साधू आणि संत आहेत तिथं अनर्थ आणि पाप घडणं शक्य नाही. आणि म्हणून संत महिमा जाणणारे भगवान, नाथांनी वर्णन केलंय, भगवंताला माहीत होतं जेथोनी संत गेले दुरी ते ते अनर्थाची वाजू लागे श्री. हे जाणून या श्रीहरी द्वारके बाहेरी ऋषी घाली. फार सुंदर मराठी एकनाथी भागवतात वर्णन केलंय. ज्या स्थानापासून संत दूर निघून जातात तिथं अनर्थ येतात आणि भगवान हे जाणत होते. म्हणून भगवंतांनी काय केलं, या सगळ्या संतांना ऋषी मुनींना या द्वारकेच्या बाहेर घालवलं. सगळे ऋषी पिंडारक क्षेत्राला निघून गेले. पुढची कथा या ठिकाणी सांगतात. भगवंताचं हळूहळू निजधाम गमन आणि यादव संहार कसा झाला ही कथा 11व्या स्कंदाच्या सुरुवातीलाच येते. एकदा खेळता खेळता यादव कुमार, लहान लहान ही यादवांची बालकं खेळता खेळता द्वारकेच्या बाहेर पिंडारक क्षेत्रापर्यंत गेली. आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचे खेळ तुम्हाला माहीत आहे, सुट्ट्या लागल्या की कुठलेही खेळ ही मुलं खेळतात. या मुलांनी एकदा खेळ खेळला आणि भगवंताचाच जांबवतीचा जो पुत्र आहे सांब त्याला स्त्रीचा वेश दिला. आणि स्त्री ती सुद्धा गर्भवती स्त्री. याला बाहेरून सगळं सजवलं, पोटही त्याचं काय काय घालून मोठं केलं आणि सहज ऋषींच्या जवळ गेले त्यांची चेष्टा मस्करी करण्यासाठी. म्हणून त्यांनी विचारलं, हिला काय होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. हे ऋषीमुनी होते. अपमान झालेला आहे, तिरस्कार केलेला आहे या ऋषींनी जाणलं आणि त्यांनी सांगितलं, जनयिष्यती वो मंदा कुशलम कुलनाशनम. हिला तुमच्या कुळाचं नाश करणारं मुसळ जन्माला येईल. पण ही मुलं हसायला लागतात कारण त्यांना माहीत होतं आत काय आहे, काय ठेवलेलं आहे. पण थोडे घाबरतात सुद्धा म्हणून लांब निघून जातात आणि पुढं गेल्यावर पाहतात सगळं सोडतात त्याची साडी, तर आतमध्ये खरोखरच लोखंडाचं मुसळ असतं. संतांची वाणी कधी व्यर्थ असत्य ठरत नाही. मग मात्र हे भयभीत होतात आणि हे कुलनाशनम सुधर्मा सभेत येतात. उग्रसेनाला घडलेली घटना सांगतात आणि का कुणाला माहीत, बरोबर त्या दिवशी सुधर्मा सभेत भगवान अनुपस्थित असतात. उग्रसेन पाहतो आता काय करावं म्हणून ते सगळे ठरवतात आणि त्या लोखंडाच्या मुसळाचं काय करतात, चूर्ण करतात. कुठून की हे नष्टच केलं तर काही त्याच्यापासून भय राहणार नाही. आणि ते सगळं चूर्ण ते त्या समुद्रामध्ये द्वारकेच्या फेकून देतात. कितीही कुठलं तरी मुसळाचं टोक असतं बघा, त्याचं काही चूर्ण होत नाही. ते छोटासा लोखंडाचा तुकडा तसाच राहतो, तोही पाण्यामध्ये पडतो. त्या तुकड्याला एक मासा गिळतो आणि एका व्याधाला त्या माशातल्या तोंडामधला तो लोखंडाचा तुकडा मिळतो. आणि त्या व्याध जमातीमध्ये असा समज आहे, माशाच्या पोटातलं लोखंड जर मिळालं, कारण मासे पाण्याबरोबर अनेक गोष्टी जातात, तसं लोखंडाचा तुकडा मिळाला आणि त्या तुकड्यापासून जर शस्त्र बनवलं, बाण बनवला, तर तो अमोघ असतो, व्यर्थ जात नाही. आणि म्हणून तो व्याध
तो तुकडा घेऊन घरी जातो, त्याच्यापासून एक बाण बनवून ठेवतो. इथंच ही कथा संपते. भगवंतांनी सगळी यादवांच्या संहाराची तयारी करून ठेवली. यांना ब्राह्मणाचा शाप मिळाला असं सांगून शुकब्रह्म आता या 11 स्कंदामध्ये ज्ञानभाग सांगावा म्हणून प्रसंग सांगतात. एकदा फिरत फिरत नारद महर्षी वसुदेवांच्या घरी येतात आणि नारद आणि भगवंताचे पिता वसुदेव यांच्यामध्ये काही सुंदर संवाद होतो. वसुदेव नारदांचं स्तवन करतात आणि एक प्रश्न विचारतात. फार सुंदर प्रश्न विचारलाय की हे महर्षे, या जगामध्ये साधू संत आणि सज्जन पुरुष आहेत आणि दुसऱ्या बाजूला भगवंताचे अनेक अवतार आहेत. कालच कुणीतरी फार सुंदर प्रश्न विचारला. तोच प्रश्न या ठिकाणी वसुदेव विचारतोय की मग या संत आणि देव याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? या दोघांच्या कार्यामध्ये एकच कार्य आहे का या दोघांच्या कार्यामध्ये काही फरक आहे? आणि याची मीमांसा फार सुंदर नारद महर्षी करतात आणि सांगतात की वसुदेवा, फार सुंदर प्रश्न विचारलास तू. या जगामध्ये देवही येतो आणि संतसुद्धा कार्यासाठीच येतात. बहिरंगानं वरवर पाहिलं तर दोघांचंही कार्य सारखं दिसतं, पण याच्यामध्ये एक प्रमुख भेद आहे. ज्यावेळेस भगवान या पृथ्वी तलावर येतात कार्यासाठी, त्यावेळेस भगवान परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम शब्द कसे वापरले. दुष्टांचा संहार करतात, नाश करतात. म्हणून तरी भगवान सांगतात, अर्जुना, इथं जो जो कोण दुराचारी दिसेल त्याला मी घेतो आणि क्षिपाम्यजस्रम शुभान आसुरी श्वेव योनिषु, मी त्याला सगळ्या नीच योनींच्यामध्ये क्षिपामी म्हणजे फेकून देतो. कारण भगवंताकडं एवढा वेळच नाही आहे. जो जो इथं दुष्ट दिसेल, दुष्ट आणि विघातक विध्वंसक प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीचा संहार एवढंच कार्य आहे. पण संतांचं कार्य याहीपेक्षा आणखीन काही वेगळं आहे. ज्यावेळेस साधू आणि संत या समाजामध्ये, या जगामध्ये येतात, आपल्यासारखेच राहतात, आपल्यासारखं जीवन जगतात, पण साधू कधीही माणसांना मारत नाहीत. बघा, संहार हे साधूंचं कार्य नाही आहे. यांचा संघर्ष, यांचं युद्ध वेगळं आहे. साधू बदल जर करत असतील तर माणसाच्या अंतरंगामध्ये बदल करतात. म्हणून देवाचं कार्य आहे दुष्टानाम संहाराय आणि या उलट साधूंचं कार्य आहे. म्हणून तरी ज्ञानदेवांची प्रार्थना पहा. ज्ञानदेव प्रार्थना करतात, जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रतिवा. जे खलपुरुष आहेत त्यांच्यामधली जी वक्रता आहे, दुष्टता आहे, याचा संहार साधू पुरुष करतात. माणसांना मारत नाहीयेत, माणसांच्या आत असणाऱ्या या दुष्ट प्रवृत्तींना हे साधू. म्हणून साधूंचं कार्य जास्त अवघड आहे. माणसाचे विचार बदलवणं ही सगळ्यात मोठी क्रांती आहे. शरीर काय, शस्त्र ज्ञान आणि मारणं सोपं आहे, पण माणसांच्या आतले दुर्विचार, दुष्ट विचार, विघातक प्रवृत्ती, कामक्रोधादी दोष यांना ठार मारणं, आणि एवढा पेशन्स फक्त साधूंच्या जवळच असतो. आणि म्हणून तरी साधू हे चंद्रमेजे अलांछन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. काय शब्द वापरले. चंद्राप्रमाणे शीतल आणि त्यांचं ज्ञान सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे. असे हे साधू पुरुष या सगळ्या जीवांना आनंद आणि शांती प्रदान करतात. हा महत्त्वाचा भेद सांगून वसुदेव नारदांना अनेक प्रश्न विचारतात, भागवत धर्म विचारतात. नारद महर्षी या सगळ्या प्रश्नांना उत्तर देताना पुन्हा एकदा मनुष्य जन्माचं दुर्लभत्व सांगतात.
स्पष्टीकरण आपण पाहिलंय. याच मनुष्यानं भगवंताची काया वाचा मनसा पूजा करावी. शरीरानं पूजा असेल, या वाणीनं भगवंताचं स्तवन असेल आणि मनानं अखंड चिंतन असेल. असे हे अनेक सुंदर भागवत धर्म सांगून नारद महर्षी सांगतात की वसुदेवा, जसं भगवान अर्जुनाला सांगतात यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तुझ्या आयुष्यामध्ये वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आहे. आज तू जे जे करतोस ते सगळं मला अर्पण कर. आणि अर्पण कर म्हणजेच त्यातला जो कर्तृत्व भाव आहे, मी करतो हा अभिमान आणि भोक्तृत्व भाव, हे सगळंच त्या भगवंताला अर्पण करावं. आणखीन भागवत धर्म सांगतात शृण्वन सुभद्राणी रथांगपाणे जन्मानी कर्माणी चयानी लोके. भगवंताचे जन्मोत्सव साजरे करावेत. एकादशी असेल, प्रदोष असेल, या सगळ्यांचं अनुष्ठान करावं. या उत्सवांची मनोभावे तयारी करावी. गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जहा विचरेद संगः. भगवंताच्या समोर गाताना, भजन करताना, कीर्तन करताना, त्याच्यासमोर नामसंकीर्तनामध्ये नाचताना विलज्जहा असंगहा आचरे. लज्जारहित व्हावं, प्रतिष्ठा बुरखे बाजूला ठेवावेत आणि मोठ्या प्रेमानं या भगवंताची न लाजता सगळी सेवा करावी. प्रश्न पुढचा विचारलाय, भक्तांची लक्षणं काय आहेत? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात सर्व भूतेषु य पश्येत भगवत भावमात्मना. भक्त कोण? जो केवळ भजन करतो तो भक्त नव्हे, जो सगळ्या भूतमात्रांच्या मध्ये हा ईश्वर भाव पाहतो. जे जे भेटीजे भूत ईशा वास्यम इदगम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी तो समभाव पाहणं. म्हणून बोलणं फार सोपं आहे, पण करणं फार अवघड आहे. नाथ महाराजांची कथा माहीत आहे. तुपाचं भांडं घेऊन गाढवाच्या मागं सुद्धा ते धावले. याचं कारण तो भाव दृढ आहे. भगवान 12व्या अध्यायामध्ये भक्तियोग सांगतात, अर्जुना अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. या सगळ्या लोकांना सामावून घेणं एवढं सोपं नाही आहे हो. म्हणून तरी आमच्या मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना सुद्धा शिकवलं. त्यांचा घोर अपमान झाला, वाईट वाटलं. झोपडीमध्ये आले, दार घट्ट बंद करून घेतलं, वाईट वाटलं. लहान बालक होते. त्यावेळेस मुक्ताबाई ताटीचे अभंग लिहितात, ज्ञानदेवांना उपदेश करतात की अरे ज्ञाना, लोक बोलले म्हणून तू एवढा व्यथित झालास. ती सांगते अरे एकापासून अवघे झाले त्यासी पाहिजे सांभाळिले. विश्वरागे झाले वन्नी संती मुखे व्हावे पाणी. फार सुंदर उपदेश केलाय आणि सांगते की ही जी दृष्टी असेल सगळ्यांच्यामध्ये ईश्वर भाव, हीच भक्ती आहे. आणि भक्ताचं दुसरं लक्षण सांगितलंय, नकाम कर्म बीजानाम यस्य चेतसी संभवः. ज्याच्या अंतःकरणात एकही कामना आणि वासना निर्माण होत नाही, तो माझा खरा भक्त आणि अनन्य भक्त आहे. यानंतर प्रश्न विचारलाय, मायेचं स्वरूप काय? त्यावेळेस नारद महर्षी उत्तर देतात, ही माया इतकी भयंकर आहे. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया. सत्व रज आणि तमो गुणात्मक त्रिगुणात्मक माया आहे. आणि ही माया पाहण्याचा सुद्धा कुणी प्रयत्न करू नये. नुसतं म्हटलं तरी या मायेच्या आवरणाखाली कसे जन्मानुजन्म जातात. एक जरी फटकारा मिळाला तरी माणूस या चक्रामध्ये भ्रमण करत राहतोय. नवे नवे नारद महर्षी सांगतात, अरे या मायेच्या प्रचंड अचाट शक्तीनंच या जगाचे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय होतात. सुरुवातीला ऐकलं तुम्ही, 100 वर्ष अनावृष्टी होते. या मायेच्याच प्रभावानं पावसाला, मान्सूनला 10 दिवस उशीर झाला तर काय आपली अवस्था होतीये पहा.
ज्यावेळेस प्रलय होणार असतो त्यावेळेस 100 वर्ष अनावृष्टी आणि त्याच्या पुढचे 100 वर्ष अतिवृष्टी होते. सगळीकडं पाडीच पाडी होता. हा सगळा या मायेचा चमत्कार आहे असं वर्णन करून पुढचा प्रश्न विचारलाय, मग या मायेचा तरणोपाय काय? नारदांनी उत्तर दिलंय, वसुदेवा, प्रामुख्यानं हे द्वापार युग संपल्यावर कलियुगात या घोर मायेच्या फटकाऱ्यामधून बाहेर पडायचं असेल तर केवळ सत्संग हा एकमात्र उपाय आहे. सत्संगाचा एवढा प्रभाव आहे, जोपर्यंत तुम्ही या सत्संगामध्ये आहात तोपर्यंत माया तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. आणि म्हणून सत्संग, गुरूंचा संग, गुरूंची कृपा, ईश्वराचा अनुग्रह हाच केवळ मायेचा तरणोपाय आहे. असे अनेक प्रश्न विचारून शेवटी हा विचारतोय, कर्मयोग म्हणजे काय? कर्मयोग याचा अर्थच निष्काम कर्मयोग. भगवान सिद्धांत मांडतात, नहि कश्चित क्षणमपि जातुतिष्ठत्य कर्म. हा माणूस एक क्षणभरही कर्म न करता जिवंत राहू शकत नाही. तुम्ही प्रयत्न करा, आपण कुठल्या ना कुठल्या तरी कर्मामध्ये प्रवृत्त होतो. भगवान एकच सांगतात, अरे कर्म करायचंच असेल तर ते अभिमानानं करण्यापेक्षा त्यातला कर्तृत्व भाव काढून टाक आणि त्याचं फळ जे आहे त्या फळाची अपेक्षा काढून टाक. याचं कारण तू अपेक्षा केलीस किंवा न केलीस तरी तुला फळ हे मिळणारच आहे. बरं, ते फळ तुझ्या अपेक्षेप्रमाणे मिळणार नाहीये, ते कर्मफळाच्या नियमानं मिळणार आहे. हे जर त्रिवार सत्य असेल तर भगवान कर्मयोग सांगतात, अपेक्षा रहित कर्म. म्हणून आत्ताच पाहिलं आपण, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्जुना, उठ आणि युद्ध कर, त्याचं फळ काय मिळावं याचं चिंतन करू नकोस. असा हा कर्मयोग सांगून या ठिकाणी हा वसुदेव पुढं विचारतोय अभक्तांची लक्षणं आणि अभक्तांना काय फळ मिळतं. नारद महर्षी सांगतात, भक्तांच्या जे विरुद्ध आहेत ते अभक्त, जे अखंड पापाचारामध्ये प्रवृत्त झालेले असतात ते अभक्त, ज्यांच्या आत सतत अभिमान असतो ते अभक्त, जे अनेक विषयांच्या वासनांनी युक्त असलेले, अस्वस्थ झालेले, वखवकलेले जे आहेत, या इंद्रियांच्यावर ज्यांचा निग्रह नाहीत ते अभक्त आहेत. आणि तेच अखंडपणानं पापाचारामध्ये प्रवृत्त होतात. आणि त्याचं फळ जर असेल तर एकच, आसुरी श्वेव योनिषु. आपण वर्णन ऐकलंय, घोर अनेक प्रकारचे नरक या लोकांना प्राप्त होतात. असे हे सगळे भागवत धर्म ऐकून वसुदेवांना आनंद होतो. आणि यानंतर वसुदेव आणि नारद यांच्यामधला हा संवाद समाप्त झाल्यानंतर शुकदेव त्या द्वारकेमध्ये पुढं काय काय झालं याचं पुन्हा वर्णन करतात. भगवंताला जाणीव झालेली असते आणि म्हणून याच भगवंताला भेटण्यासाठी म्हणून द्वारकेमध्ये स्वर्गामधल्या सगळ्या देवदेवता, स्वतः ब्रह्मदेव आपल्या प्रजापतींच्या सह आणि भगवान शिव आपल्या सगळ्या भूतगणांच्या सह, सगळे गंधर्व, किन्नर, विद्याधरादी हे सगळे लोक, 12 आदित्य, 8 वसु, हे सगळे द्वारकेमध्ये येतात. प्रयोजन एकच, आता भगवंताला स्मरण करून दिलं पाहिजे. कसलं? पृथ्वीवरचं कार्य समाप्त झालेलं आहे. हे सगळे देव येतात आणि स्मरण करून देतात, भगवंत आता बास, आपलं वरचं स्थान वर्षानुवर्ष रिक्त आहे. पृथ्वीवर आपण खूप काळ रममाण झालात, लवकरात लवकर आता इथून निघावं. भगवान या सगळ्यांना वचन देतात आणि सांगतात, शेवटचं कार्य फक्त एक शिल्लक आहे, यादवांच्या संहाराचं. तेवढं मी करतो आणि लगेचच माझ्या स्वधामाला येतो.
सगळे देव निघूनही जातात आणि त्यानंतर लगेचच या द्वारकेमध्ये अनेक घोर उत्पात घडायला लागतात, अपशकुन घडायला लागतात. धरणीकंप, भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी हे सगळं पाहिल्यानंतर सगळे हे यादव भयभीत व्हायला लागतात. भगवान जाणतात आणि सगळ्या या यादवांना द्वारकेच्या बाहेर काढतात. प्रभास क्षेत्रावर जायला सांगतात. भगवंताची ही सगळी गडबड आणि हा सगळा व्यवहार पाहून भगवंताच्या अतिशय जवळ असणारा उद्धव मात्र घाबरतो, दुःखी होतो. त्याला वाटतं हे सगळं काय चाललेलं आहे, भगवान एवढी घाई का करताहेत. आणि त्यानं काहीतरी अर्धवट ऐकलेलं असतं देव आणि यांचा संवाद, आणि त्याला एवढंच समजलेलं असतं की भगवान आता निजधामाला जाणार आहेत. म्हणून उद्धव एकदा रडवेला होऊन रडत रडत भगवंताच्या कडे येतो आणि सांगतो, भगवंता तू निजधामाला जाणार आहेस, परंतु मला मात्र ही कल्पनाच असह्य आहे. तुझ्याशिवाय मी या पृथ्वीवर राहूच शकत नाही. तुला जायचं असेल तर खुशाल जा, पण बरोबर मला घेऊन जा. तू ज्यावेळेस गरुडावर बसशील त्यावेळेस मी सुद्धा तुझ्या मागं तिथंच बसेन आणि तुझ्याबरोबर येईन. तुझ्याशिवाय क्षणभरही या ठिकाणी मी राहणार नाही. आणि असं म्हणून हा शोकाकुल होतो. त्यावेळेस भगवान या उद्धवाला समजावून देतात, उद्धवा मी गेल्या गेल्या मी आता नक्कीच निजधामाला जाणार आहे, तुझ्यापासून काय लपवणार. मी जाताच द्वापार युग संपेल आणि कलियुगाला प्रारंभ होईल, आणि त्यावेळेस मात्र या द्वारकेमध्ये तू राहू नकोस, बद्रिकाश्रमाला तू निघून जावस आणि या ज्ञानाचा, या भागवत धर्माचा तू प्रचार आणि प्रसार करावास. का आपण त्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या तिसऱ्याच स्कंदामध्ये पाहिलंय. आणि मग उद्धवाला हे सहन होत नाही. भगवंताला तो सांगतो, भगवंता तुला काही मी सोडणार नाही. आणि त्याच वेळेस अशा शोकाकुल झालेल्या उद्धवाला भगवान जो उपदेश देतात तीच उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे. भगवान सुरुवातच करतात आणि सांगतात, उद्धवा त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबंधुषु मय्यावेश्य मनस्सम्यक समदृक् विचरस्व का. उद्धवा मी गेल्यानंतर तुझ्या स्वजनांच्या मधला जो स्नेह आहे, ममत्व आहे, या सगळ्याचा त्याग कर आणि समदृष्टीनं संपन्न होऊन या पृथ्वी तलावर तू भ्रमण कर, संचार कर. कधीही अंतःकरणामध्ये अभिमान ठेवू नकोस. अतिशय विरक्त वृत्ती धारण कर आणि असंगपणानं या पृथ्वी तलावर तू राहून हे जीवन जग. असा अनेक प्रकारानं भगवान याला उपदेश देतात. जे आपण आत्तापर्यंत सगळ्या स्कंदांच्या मधून ज्ञानभाग सांगितला, तेच ज्ञान भगवान या ठिकाणी उद्धवाला सांगतात. आणि मनुष्यानं, या जीवानं या शरीरामध्ये येऊन याची देही, याची डोळा, ती शांती मरायच्या पूर्वीच कशी प्राप्त करावी, तोच कसा पुरुषार्थ आहे हे समजावून देतात. आणि सांगतात की बाबा रे, ज्याच्याजवळ ही समदृष्टी आहे, ज्ञानाची दृष्टी आहे, त्याला आयुष्यात कधीही संसाराची बाधा होत नाही. आणि म्हणून तू या सगळ्याचा त्याग कर. उद्धव ह्या सगळा त्यागाचा उपदेश ऐकतो आणि सगळं ऐकल्यानंतर भगवंताला सांगतोय, भगवंता योगेश योगविन्यास योगात्मन योग संभव, एवढे याला नावं या ठिकाणी संबोधिले आहेत भगवंताला. तो सांगतोय, भगवंता आपण योगी आहात, योगीवर आहात, योग्यांचेही योगी आहात. आणि म्हणून आपण मला फार सुंदर त्यागाचा उपदेश दिला. खरं ऐकायला त्यागाचा उपदेश, सगळं सोडावं असं ऐकायला फार बरं वाटतं. पण उद्धव आपल्यासारखाच प्रामाणिक आहे. तो भगवंताला स्पष्ट सांगतोय, भगवंता निःश्रेयसाय मे प्रोक्तः त्यागः संन्यास लक्षणः. हे सगळं त्याग कर,
संन्यास घे असं तुला सांगायला काय जातंय? तुलाही सांगायला काही प्रॉब्लेम नाही आणि मी सहज ऐकतोय. पण भगवंता, मी तुला स्पष्ट सांगतो, त्यागोयम दुष्करो भूमन. त्याग हे तू सांगितलेला मला काही शक्य नाही, मला जमणार नाही. एवढं सोपं नाही आहे हो. सगळ्याचा त्याग करणं आणि वस्त्र धारण करणं, सर्वसंग परित्याग करणं, बोलणं एक भाग आहे आणि प्रत्यक्ष असं जीवन जगणं हा अतिशय वेगळा भाग आहे. उद्धव सांगतोय, भगवंता, हा त्याग मला शक्य नाही. कसं काय शक्य आहे? आणि असा प्रश्न विचारल्यानंतर भगवान या उद्धवाला प्राचीन झालेला यदुराजा आणि अवधूत यांचा संवाद सांगतो. यदुराजा हा सम्राट आहे आणि अवधूत हे संन्यासी आहेत. यदुराजा एकदा या अवधूतांना पाहतो आणि प्रश्न विचारतो की, हे अवधूता, आपल्याजवळ कसलाच संग्रह नाहीये, आज रात्री काय खायला मिळणार हेही माहीत नाहीये, पण तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर एवढी सुंदर शांती आहे. आणि या उलट मी सम्राटांचा सम्राट आहे, कित्येक पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती माझ्याजवळ आहे, पण तरीसुद्धा माझं मन अखंड स्वस्थ आहे. आपल्या या शांतीचं रहस्य काय? त्यावेळेस अवधूत याला सांगतात आणि तोच भाग या भागवतामध्ये अवधूतांचे 24 गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. अवधूत सांगतात, अरे राजन, संति मे गुरवो राजन बहवो बुद्धिमुपाश्रिता. या जगात मी अनेक गुरु केलेले आहेत. सहसा सगळेजण स्वतः गुरु होतात, गुरु करायला कुणी जात नाही. पण हे साक्षात अवधूत, स्वतःच जगद्गुरु असणारे, ते सांगतायत की अरे, सगळ्या जगालाच मी माझं गुरु केलेलं आहे. पण त्यातलेही काही 24 मुख्य गुरु आहेत. ती 24 यादी देतात. आपण सांगू, अनेक भाग आपण पाहिलेला आहे निरूपणामध्ये. हा राजा विचारतो, ते 24 विशेष गुरु कोणते आहेत? म्हणून सांगायला प्रारंभ करतात. पहिला मी पृथ्वीला गुरु केला आहे. पृथ्वीकडून सहनशीलता शिकावी. कोट्यावधी जीव कसेही पाय लावतायत, आघात करतायत, युगानुयुग ही पृथ्वी सहन करते. सहनशीलता मी पृथ्वीकडून शिकलो. दुसरा, वाऱ्याला गुरु केलंय. वायू सर्वाते स्पर्शोनी जाये, परी अडकला कोठे न राहे. वायू सगळ्यांना स्पर्श करून जातो, पण तुम्ही पहा कुठंच अडकून राहत नाही. म्हणून वाऱ्याला मी गुरु केलंय. आकाशाला मी गुरु केलंय, सगळ्यात राहूनही कसं असंग राहावं. पाण्याला गुरु केलंय, पाण्यासारखं स्निग्ध राहावं, द्रवीभूत होऊन राहावं. अग्नीला गुरु केलंय, अग्नीप्रमाणे आमच्या आत तेजस्विता असावी. चंद्राला गुरु केलंय, चंद्राकडून शीतलता शिकावी. सूर्याला गुरु केलंय, सूर्य सगळं पाणी शोषतो, पण पाण्यामध्ये आसक्त होत नाही. सूर्याकडून प्रकाश आणि तेज शिकावं. यानंतर कपोत पक्षाला गुरु केलं. थोडक्यात गोष्ट सांगितली. कपोत पक्षी, कबूतर आणि नर आणि मादी असतात, पिलांना जन्म घालतात आणि एक दिवस हे चारा आणण्यासाठी दोघंही बाहेर जातात. पुन्हा घरट्यात आल्यावर समजतं की जाळ्यात आपली पिल्लं अडकलेली आहेत. म्हणून त्यांची आई मादी ती स्वतःही जाळ्यात जाऊन अडकते. थोड्या वेळाने नर पक्षी येतो, तो पाहतो माझी पिलं आणि बायकोसुद्धा जाळ्यात आहे, म्हणून समजून हा स्वतःसुद्धा समजूनही जाळ्यात अडकतो. तसं अवधूत सांगतात, या संसारात सगळेच एकमेकांना पकडतात आणि खड्ड्यामध्ये जाळ्यामध्ये अडकतात. याप्रमाणे माणसानं जाळ्यात अडकू नये. अजगराला गुरु केलंय, अजगराप्रमाणे शांत उदासीन वृत्ती धारण करावी. समुद्राकडून गांभीर्य आणि सखोलता शिकावी. पतंगाला गुरु केलंय. आपण 5 प्राणी पाहिलेत, स्पष्टीकरण देत नाही. नंतर मधमाशीला गुरु केलंय. मधमाशी फुलावर बसते आणि फक्त सार ग्रहण करते. हत्तीला गुरु केलंय, हत्तीप्रमाणे कामुकता ठेवू नये. मदहर्ता
ती मधमाशी इतके परिश्रम करते, आयुष्याचा वेळ घालवते, मध गोळा करते आणि मधहर्ता मात्र येतो आणि तो मध घेऊन जातो, काही परिश्रम न करता. माणसानं पैशासाठी फार परिश्रम करू नयेत हे मी त्याच्याकडून शिकलो. हरणाला गुरु केलंय ग्राम्य गीतं ऐकू नयेत, माशाला गुरु केलंय जिभेवर संयमन ठेवावं, पिंगला नावाच्या वेश्येला यांनी गुरु केलंय. ही वेश्या रोज वाट पाहायची, कुणीतरी येईल. एक दिवस मध्यरात्र होते तरी कोणीच येत नाही आणि त्यावेळेस ही विचार करते, तिच्या आत वैराग्य उत्पन्न होतं आणि तिला जाणीव होते आणि ती सांगते, आशा ही परमम दुःखम. आशा हेच दुःखाचं कारण आहे आणि ती वैराग्य संपन्न होते. अवधूत गुरु तिलाही गुरु करतात. टिटवीला गुरु केलंय. टिटवीच्या तोंडामध्ये जोपर्यंत मांसाचा तुकडा असतो, आकाशामध्ये गिरट्या घालते, तोपर्यंत सगळी गिधाडं तिच्या मागं लागतात. अवधूत पाहतात, टिटवीच्या गिधाडं मागं लागल्यावर टिटवी तो मांसाचा तुकडाच संग्रह फेकून देते, आपोआप गिधाडांपासून रक्षण होतं. तसं मी शिकलो, माणसानं कधीच अधिकचा संग्रह करू नये. यानंतर लहान मुलाला गुरु केलंय. लहान बालक मानापमान योस्तुल्यः. त्याला काहीच कळत नाही, कुणी चांगलं बोला वाईट बोला, तसं माणसानं या ठिकाणी राहावं. यानंतर एका कुमारीला गुरु केलंय. थोडक्यात गोष्ट सांगेन, या ठिकाणी अवधूत जात असताना रस्त्यावरून त्यांना दिसतं एका घरात एक कुमारी आहे आणि तिला लग्नासाठी पाहायला म्हणून घरात पाहुणे येतात. घरात तिचे आईवडील नसतात म्हणून ही त्यांना बाहेर बसवते आणि आतमध्ये पाहते तर तांदूळ संपलेले आहेत. पाहुणे आल्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून तांदूळ कांडायला लागते. कांडायला लागल्यावर तिच्या हातात बांगड्या असतात, आत्तासारख्या नाही, काचेच्या असायच्या पूर्वी. आणि कांडायला लागल्यावर आवाज यायला लागतो. तिला समजतं असा आवाज आला तर त्यांना समजेल यांच्या घरातलं धान्य संपलंय, ही कांडतीये म्हणून ती बाकी सगळ्या बांगड्या काढून ठेवते. शुभ म्हणून 2-2 बांगड्या ठेवते आणि पुन्हा कांडायला लागते. पाहते तर द्वयोहो अपि भवेत नादः. 2 बांगड्यांचा सुद्धा आवाज येतो म्हणून मग ती त्यातली एक बांगडी सुद्धा उतरवून ठेवते आणि कांडते. एका बांगडीचा काही आवाज येत नाही. केवढं निरीक्षण असेल. अवधूतांना समजतं 2 जरी माणसं साधनेसाठी एकत्र आली तरी द्वयोहो अपि भवेत नादः. आणि म्हणून साधना करायची असेल, भगवंताचं ध्यान करायचं असेल तर कसं, ही साधना एकट्याची आहे, एकांतवास करावा. म्हणून त्या कुमारीला मी गुरु केलं. बाणकाराला गुरु केलं. बाण बनवणारा एकाग्रतेनं बाण बनवत होता. शेजारून राजाची मिरवणूक गेली तरी त्याला समजलं नाही. यानंतर सापाला गुरु केलं. साप नेहमी एकटाच संचार करतो, तसं साधकानं या संन्याशानं एकटंच भ्रमण करावं. यानंतर कोळ्याला गुरु केलं. दृष्टांत आपण पाहिलाय, यथोर्णनाभिसृजते गृह्णतेच. कोळी आपल्या आतूनच निर्माण करतो आणि आपल्या आतच लय करतो. तसंच परमात्मा हे विश्व उत्पत्ती स्थिती आणि लय करतो. आणि सगळ्या शेवटी कुंभारीण माशीला 24वा गुरु आहे, तिला गुरु केलं. तिच्यासारखा ध्यास घ्यावा, ध्यास कसा असावा. आणि असं हे सांगून हे अवधूत सांगतात, बाबा रे तसं म्हणलं तर सगळेच आपले गुरु आहेत. जे चांगलं आहे त्याच्याकडून चांगलं घ्यावं आणि जे जे वाईट आहे त्यामधून बोध घ्यावा की हे अवगुण माझ्यामध्ये असू नयेत. आणि म्हणून ते सिद्ध करतात, सगळं जगच माझं गुरु आहे. असा हा सुंदर संवाद झाल्यानंतर शुक ब्रह्म परीक्षिताला आणखीन वर्णन करतात. उद्धव गीतेला प्रारंभ झालेला आहे. यानंतर भगवान हे ऐहिक भोग आणि स्वर्गीय भोग या सगळ्यांच्या भोगांच्या निस्सारतेचं वर्णन करतात.
इथले भोग तर नाशवान आहेतच, पण तुम्ही पुण्यकर्म करून वर जरी गेलात तरी तेही भोग नाशवान आहेत. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती असं सांगून यानंतर बद्ध, मुक्त आणि भक्त यांच्या व्याख्या केलेल्या आहे. अतिशय थोडक्यात या ठिकाणी सांगतात. थोडक्यात आपण पाहू, स्पष्टीकरण गेले 10 दिवस आपण पाहतोय. उद्धव विचारतो, या जगात बद्ध कोण, मुक्त कोण? याचा अतिशय एका शब्दात उत्तर द्यायचं असेल तर भगवान सांगतात, उद्धवा, जो सारखा रडतो आणि दुःखी असतो तो आहे बद्ध, आणि जो सतत आनंदी आहे त्याला म्हणावं मुक्त. विश्व तेच, माणसं तीच, प्रसंग तेच, म्हणून शास्त्रकार दृष्टांत देतात. एक आहे गोटा खोबरं आणि दुसरं आहे ओलं खोबरं. ओला नारळ तुम्ही म्हणता ना, ओला नारळ करवंटीच्या आत असतो, पण तो करवंटीला काय असतो, चिकटलेला असतो. तुम्ही कितीही खाऊन काढा पण थोडं थोडं त्या ठिकाणी उरतंच. आणि या उलट गोटा नारळ पहा, राहतो कुठं, करवंटीच्या आतच, पण आत राहूनही त्याच्यापासून अलिप्त आणि असंग राहतो. तसंच हा मुक्त पुरुष राहतो करवंटी म्हणजे या शरीरामध्येच, सगळं तेच, विश्व तेच, प्रसंग, पण राहूनही तो या सगळ्यापासून अलिप्त आणि अस्पर्शित राहतो. आणि हा खरा मुक्त पुरुष आहे. म्हणून हे ज्ञान केवळ शाब्दिक ज्ञान नाही आहे. मुक्त कोण होऊ शकेल, असंग आणि अलिप्त कोण राहू शकेल, ज्याला या ज्ञानाची निष्ठा प्राप्त झालेली आहे. ज्ञान म्हणजे केवळ हे बोलता येणं म्हणजे ज्ञान नव्हे, केवळ शब्द म्हणजेही ज्ञान नव्हे. शास्त्र फक्त एक प्रमाण आहे, आवश्यक आहे. जसं तुम्ही वचनामृत वाचलं असेल, ठाकूरांनी एक सुंदर उदाहरण दिलंय. एक सासरा आता ते बंगालमध्ये, माताजींना नक्की माहिती आहे, बंगालमध्ये एकदा एक सासरा आपल्या जावयाला काय काय घेऊन ये म्हणून यादी, चिठ्ठी देतो. 1 किलो संदेश, संदेश म्हणजे मिठाई, संदेश म्हणजे मिठाई, 1 किलो मिठाई, 2 धोतर जोड, अशी यादी देतो. तो जावई अजून बऱ्याच यादीची चिठ्ठी खिशात ठेवतो आणि बाजारात जातो. धोतर जोडी घेतो, संदेश घेतो, आणखीन काय घ्यायचं विसरतो. विसरल्यावर पुन्हा यादी बाहेर काढतो, वाचतो, पुन्हा घेतो, पुन्हा ठेवतो, पुन्हा अजून काय राहिलंय, आणि सगळे टिकमार्क झाले. नंतर काय, ती चिठ्ठी जी आहे ती घेतो आणि फाडून फेकून देतो. ठाकूरांनी सांगितलंय, एवढंच या शब्दांचं प्रयोजन आहे. साधना करत राहा, जिथं जिथं तुम्हाला अडेल तिथं ग्रंथ उघडा, पहा, साधनेला गती द्या. शब्दजालम महारण्यम, केवळ शब्द आणि शाब्दिक ज्ञान माणसाला जीवनामध्ये शास्त्र आणि अनुभूती देऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी भगवानही व्याख्या करतात, ज्याच्या आत ही ज्ञाननिष्ठा आहे तो खरा मुक्त पुरुष. आणि भक्त कोण, मदर्थे धर्मकामार्थान आचरण मदपाश्रया, ज्यानं केवळ माझाच आश्रय घेतलेला आहे तो माझा भक्त आहे आणि त्याचा मी उद्धार करूनच राहतो. मग तो कोणीही असेल, स्त्रियो वैश्यास तथा शूद्राः न मे भक्तः प्रणश्यति. असं हे भक्तांचं वर्णन केल्यानंतर हंसरूपानं भगवान सनकादींना जो उपदेश करतात ती हंसगीता म्हणून प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याचं वर्णन केलंय. या सगळ्या उपदेशाचा सारांश एकच, तमोगुणाचा नाश करावा, रजोगुणावर नियंत्रण करावं आणि सत्वगुणाचं या साधकानं वर्धन करावं, हाच अभिप्राय आहे. तो सत्वगुण तुम्हाला ज्ञान आणि ज्ञाननिष्ठा आणि मुक्ती प्रदान करेल. असं सांगून यानंतर उद्धव पुढचा प्रश्न विचारतोय, भगवंता, विदंती मर्त्या प्रायेण विषयान पदमापदा. सगळ्यांना हे विषय दुःख देतात, तरी सुद्धा माणसं पुन्हा पुन्हा त्याच विषयांच्या मध्ये का बरं जातात?
भगवान सांगतात उत्तर फार सोपं आहे. गुणेषु आविशते चित्तम गुणाश्चेतसी च प्रभो. आज माझ्या मनानं त्या विषयांच्या मध्ये प्रवेश केलाय आणि त्या विषयांनी माझ्या मनामध्ये प्रवेश केलाय. तुम्ही म्हणता ना त्या व्यक्तीनं माझ्या मनात काय केलंय? घोर केलंय म्हणे. आणि दुसरं वाक्य तुम्ही म्हणता माझं मन तिथं अडकलंय. आणि असं किती ठिकाणी अडकलंय तुम्हीच विचार करा. घरी जाऊन पुढं चिंतन करा. इतकं हे मन अनेक ठिकाणी अडकलंय. याचं कारण जर असेल, भगवान एकच सांगतात उद्धवा, अहंकार कृतम बंधम. जोपर्यंत माणसामध्ये हा अभिमान आहे, अहंकार आहे, तोपर्यंत हे सगळे दोष निर्माण होतातच. म्हणून उद्धवा, सगळ्या प्रकारानं एकच कर, तुझा अभिमान मला तू अर्पण कर. उद्धव म्हणतोय भगवंता, अरे पण कसं शक्य आहे? हा अभिमान माझा वाढतच जातोय. आणि म्हणून भगवान सांगतात एकच उपाय आहे, एकच मार्ग आहे. अभिमानाचा त्याग करायचा असेल तर भक्तियोग हेच एकमेव साधन आहे. भक्ती म्हणजे काय? आपण अनेक आख्यानामधून गेले 10-11 दिवस अखंडपणानं पाहतोय. भगवान या भक्तियोगाचा महिमा सांगतात, त्याचं फळ सांगतात. उद्धवा, अनन्य भक्तीच्या साह्यानंच हा भक्त साक्षात ईश्वराची प्राप्ती करतो. नवे नवे भगवान सांगतात उद्धवा, मला जगात जितकं कोणीच प्रिय नाही, न तथा मे प्रियतमः आत्मयोनिर्न शंकरः. मला ब्रह्मदेवही प्रिय नाही, मला जितका शिवही प्रिय नाही. न च संकर्षणः न श्रीः. बलराम नाही, माझी लक्ष्मी नव्हे, मी सुद्धा मला स्वतःला जितका प्रिय नाही तितका प्रिय मला उद्धवा तू आहेस, कारण तू माझा अनन्य भक्त आहेस. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच मम प्रिय. या भगवंताला काही प्रिय असेल तर केवळ त्याचा भक्त प्रिय आहे. भक्तासाठी भगवान दास्यत्व सुद्धा करतात. म्हणून तरी ज्ञानदेवांनी फार सुंदर वर्णन केलंय 12व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या. दोवरी दोनी आलो भुजा घेऊनी, आलिंगा वया लागोनी तयाचे अंग. अरे अर्जुना, 2 वर 2 4 भुजा घेतल्या आहेत. 2 भुजा पुरत नाहीत, कारण इच्छा आहे माझ्या भक्ताला आलिंगन द्यावं, तो पहावा हे डोहाळे, म्हणून अचक्षुषी मज डोळे. सुंदर वर्णन केलंय. भगवंताला डोळे लागतात, माझ्या भक्ताला डोळे भरून पहावं, आणि म्हणून चक्षुरहित असणाऱ्या मला डोळे प्राप्त होतात. आणि म्हणून न साधयति माम योगः न सांख्यम धर्म उद्धव. सांख्य योग अन्य कोणत्याच मार्गानं प्रेमाशिवाय आणि भावाशिवाय मी प्राप्त होत नाही, असं सांगून भगवान उद्धवाला आणखीनही काही मार्ग सांगतात. योगमार्ग सांगतात, अष्टांग योग सांगतात. त्या योगानं मिळणाऱ्या अष्टमहासिद्धींचं वर्णन करतात. भगवान विभूती योग सांगतात. जसं गीतेमध्ये सांगितलं आहे तसाच विभूती योग सांगून सांगतात उद्धवा, या सगळ्या ठिकाणी माझ्या विभूतीचा अंश आहे, तू सुद्धा माझी विभूती आहेस उद्धवा, असं सांगून भगवान शेवट करत असताना पुन्हा एकदा ज्ञान भक्ती योगमार्ग या सगळ्यांच्या व्याख्या करून शेवट करतात. उद्धवा, कोणत्याही मार्गानं जा, पण सगळ्या शेवटी जे अद्वैत आहे, ऐक्य भक्ती आहे, ऐक्य ज्ञान आहे, हे श्रेष्ठ आहे. जसं भगवान सांगतात नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. भक्तीच्या परमोच्च अवस्थेमध्ये सुद्धा शेवटी या अद्वैताचीच अनुभूती येते. आणि म्हणून असे हे सगळे मार्ग मी तुला सांगितले. उद्धव विचारतो, भगवंता, याच्यापेक्षा एकच सांगितला असता तर बरं झालं असतं. तू सांगताना गडबड करतोस भगवंता, इतका गोंधळ होतो आमच्या मनात, आधीच आमची बुद्धी गोंधळलेली आहे, आणि त्यात तू एकदा ज्ञान सांगतोस, एकदा भक्ती सांगतोस, एकदा योग सांगतोस, एकदा ध्यान सांगतोस. भगवंता रे, एक काहीतरी सांग. हे सगळं ऐकून मला तरी काही वाटत नाही मला योगही जमेल,
ध्यानही जमणं शक्य नाही, साधं आसन शक्य नाही, तर प्राणायाम, धारणा, समाधी हे फार अवघड आहे. आणि म्हणून भगवान कारण सांगतात, उद्धवा अरे अधिकारी भेदात. अनेक मार्ग का सांगितले? कारण या जगात अधिकारी भेद आहेत. मंद, मध्यम, उत्तम अधिकारी आहेत. ज्याला जे भावेल, ज्याला जे शक्य असेल त्या मार्गानं त्यानं जावं. आणि म्हणून भगवान पुन्हा एकदा अवघड ज्ञान सांगतात. कशासाठी? अवघड सांगितल्याशिवाय सोप्याची किंमत आपल्याला समजत नाही. आणि इतकं अवघड सांगायचं की शेवटी शिष्यानं म्हटलं पाहिजे, त्याच्या बुद्धीचा सगळा जो अभिमान आहे तो खाली आला पाहिजे आणि त्यानं म्हटलं पाहिजे आता सोपं काहीतरी सांग. भगवान तत्वांची संख्या सांगतात. काही लोक म्हणतात 1 तत्व आहे, काही 2 आहे, काही 27, 7, 5, 3 दशकांचा मेळा, अनेक वर्णन आहे. हे सांगितल्यावर तर उद्धवाची बुद्धी असा शांत बसतो आणि सगळी तत्वच भगवान बोलायचे थांबल्यावर उद्धव म्हणतो, भगवंता सुलभ उपाय सांग, हे आता अवघड अवघड सांगू नकोस. आणि त्यावेळेस भगवान शांतीचा परमोच्च मार्ग एका भिक्षुगीतामधून सांगतात. अवंती नगरीमध्ये एक ब्राह्मण होता आणि व्यापारी होता, पण महाकंजूष होता. पापाचारानं वागायचा, खूप चुका करायचा तोलताना सुद्धा. आणि म्हणून शेवटी याचं फळ म्हणून त्याची सगळी संपत्ती नष्ट होते. सगळी माणसं याचा अपमान करतात, भयंकर त्याचा छळ करतात. त्यावेळेस या ब्राह्मणाला आठवतं की आपण पूर्वी किती वाईट वागलो होतो, म्हणून आज जर मला दुःख मिळत असेल तर यात दोष दुसऱ्याचा नाही आहे, माझंच प्रारब्ध आहे, मागच्या वाईट कर्मांचं फळ आहे आणि ते मी मरेपर्यंत आनंदानं भोगेन. या विचारानं त्याला त्याही अवस्थेमध्ये शांती मिळते. भगवान हे भिक्षुगीत सांगतात आणि जो हे भिक्षुगीत श्रवण करेल मनोभावे तो या सुखदुःखात्मक द्वंद्वांच्या मधून मुक्त होईल. यानंतर प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन येतं. 7 ऊर्ध्वलोक आणि 7 अधोलोक असं 14 भुवनांचं ब्रह्मांड त्याचं वर्णन येतं. यानंतर उद्धव क्रियायोगाबद्दल विचारतो. भगवंताची पूजा, कर्मकांड कसं करावं, भगवान तीही पूजा सांगतात. पण सांगतात उद्धवा या सगळ्या कर्मांच्या मध्ये भाव महत्त्वाचा आहे, कर्मठता ठेवू नये. आणि असं सगळं सांगून सगळ्यात शेवटी उद्धव विचारतोय, भगवान सांगतात जेवढं सांगायचं तेवढं सगळं सांगून झालेलं आहे. उद्धवाला एकदम भीती वाटते की आता उपदेश संपला रे संपला की भगवान निघून जातील. म्हणून पुन्हा उद्धव विचारतो, भगवंता आता शुद्ध परमार्थ सांग. त्यावेळेस भगवान शुद्ध परमार्थ एकाच विधानामध्ये सांगतात. उद्धवा तुला खरा परमार्थ पाहिजे असेल तर सांगतो, परस्वभाव कर्माणि न प्रशंसेत न गर्हये. या माणसानं कधीही दुसऱ्यांची कधी निंदाही करू नये आणि दुसऱ्याची कधी स्तुतीसुद्धा करू नये. आपण आयुष्यात कायम कुणाची तरी अतिनिंदा किंवा अतिस्तुती करतो आणि जो अशी निंदा स्तुती आयुष्यभर करतो तो मोक्षापासून दूर जातो. याचं कारण सांगतात की बाबा रे, हे सगळेच जीव एकाच प्रकृती आणि पुरुषामधून निर्माण झालेले आहेत. गुणदोष पाहून आपल्यामध्ये सगळे दोष निर्माण होतात. अज्ञानी माणूस सारखे गुणदोष पाहतो आणि या उलट ज्ञानी पुरुष हे गुणदोष पाहत नाही. आणि म्हणून साधना दिलेली आहे. भगवान सांगतात तू निंदाही करू नकोस आणि स्तुतीही करू नकोस. कारण मानसशास्त्र सांगितलंय एकाची निंदा करणं म्हणजे आपोआप दुसऱ्याची आपण काय करत असतो, स्तुती करत असतो. आणि एखाद्याची अतिस्तुती करणं म्हणजेच दुसऱ्याची कळत न कळत निंदा करत असतो. आणि म्हणून भगवान सांगतात शुद्ध परमार्थ एकच आणि तो म्हणजेच निंदा आणि स्तुती करू नये. म्हणून माताजी बघा, चरित्र तुम्ही वाचलं असेल,
माताजींकडं नुसतं पाहिलं तरी प्रेम असेल, कारुण्य असेल, सहनशीलता असेल, वैराग्य आणि त्याग असेल, याचं मूर्तिमंत रूप आहे. माताजी एक वाक्य सांगायचा, जो आयुष्यभर स्वतःमध्ये गुण पाहतो तो जगातला सगळ्यात दुःखी माणूस आहे, आणि जो स्वतःमध्ये दोष आणि दुसऱ्यांमध्ये गुण पाहतो तो जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. किती साध्या भाषेत तत्त्व सांगितलं आहे. तेच शुद्ध परमार्थ म्हणून भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. यानंतर भगवान योगमार्ग सांगतात. सगळं सांगून झाल्यानंतर उद्धव सांगतो, भगवंता सगळ्यात सोपं असेल ते सांग आता. भगवंतालाही वाटतं आता किती सोपं करून सांगावं. त्यावेळेस भगवान सगळ्यात सोपी गोष्ट सांगतात, उद्धवा बाकी काही करू नकोस. या उपदेशातलं किती लक्षात राहील माहीत नाही, पण भगवान शेवटचं सांगतात, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पया. उद्धवा जे जे आयुष्यामध्ये करशील ते सगळं मला अर्पण कर. मयि भक्तिं पराम कुर्वन् कर्मभिर नसबध्यते. असा भक्त कधीच कर्मानं कदापि बद्ध होत नाही, आणि म्हणून भक्ती आणि ईश्वरार्पण कर्म हेच या सगळ्या उपदेशाचं एकमेव सार आहे. असं सगळं विस्तारपूर्वक मोठ्या प्रेमानं सांगितल्यानंतर भगवान उद्धवाकडं पाहतात, सांगतात, उद्धवा आता सगळं सांगून झालं आहे, सांगण्यासारखं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आहे. आणि ते हळुवारपणानं विचारतात, जसं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना विचारेल की अरे मी जे एवढं सगळं सांगितलं तुम्हाला समजलं का, विचारलं पाहिजे शेवटच्या दिवशी. आणि म्हणून भगवान याला विचारतात, अप्युद्धव त्वया ब्रह्म सखे समवधारितम अपि ते विगतो मोहः शोकश्चासौ मनोभवः. उद्धवा अरे तुला हे सगळं जे मी सांगितलं ते समजलं का? ते जे ब्रह्मतत्व मी सांगितलं हे ज्ञान ते तू तुझ्या मनामध्ये धारण केलंस का? मग उद्धवानी मान डोलवली असेल. उत्तर ठरलेलं आहे, नाही म्हणावं तर अवघड आहे. एवढं जीव तोडून घसा फोडून सांगितलं, आणि म्हणून उद्धव म्हणतो, भगवंता सगळं समजलं. मग समजलं असेल तर भगवान पुढं विचारतात, अभिते विगतो मोह. ज्ञान जर समजलं असेल तर तुझा जो सगळा मोह आहे तो खरंच नष्ट झाला का रे? जसं गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला विचारलंय, उद्धवा मी जे सगळं सांगितलं ते तू त्वयैकाग्रेण चेतसा सगळं ऐकलंस का? अर्जुन हो म्हटला. आणि मग भगवान विचारतात, जर ऐकलं असशील तर तुझा सगळा मोह नष्ट झाला का? अर्जुनानं उत्तर दिलंय, भगवंता नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत. पहिल्या अध्यायातला अर्जुन बघा, वेपतुश्च शरीरे मे घांडीवम स्रंसते हसतात. आणि शेवटच्या अध्यायातला अर्जुन सांगतोय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. तशीच अवस्था उद्धवाची झाली आहे. उद्धवाला प्रश्न विचारला आहे, उद्धव भगवंताकडं पाहतोय, भगवान सांगतच राहतायत, उद्धवा मी तुला गुह्य ज्ञान दिलंय, दांभिक लोकांना ते ज्ञान देऊ नकोस, अनधिकारी पाखंडी लोकांना हे गुह्य ज्ञान कदापि सांगू नकोस, पण मी सगळं सांगितलं ते खरंच तुला समजलं ना? उद्धवाच्या डोळ्यांच्या मधून अश्रुधारा वाहतात. त्याचा कंठ दाटून येतो. काय उत्तर द्यावं भगवंताला, काय सांगावं? तो स्तब्ध होतो, निशब्द होतो. शुक ब्रह्म वर्णन करतात, श्रोत्याचं श्रोते पण संपतं, वक्त्याचं वक्ते पण संपतं. सांगण्यासारखं आणि ऐकण्यासारखंही काही शिल्लक राहत नाही. उद्धव उठतो आणि भगवंताला साष्टांग प्रणिपात घालतो. भगवंता काय सांगावं? विद्रावितो मोह महांधकार. आज तुझ्या मुखामधून हे ज्ञान मी ऐकलं, माझा सगळा ज्ञानरूपी अंधार नष्ट झाला. तुझ्या केवळ सानिध्यानं माझं हे सगळं किलमिश नष्ट झालेलं आहे. आणि म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
आता एकच दे, यथा त्वच्चरणांभोजे रतिही स्याद अनपायिनी. तुझ्या चरणांची भगवंता भक्ती दे. आणि नंतर भगवान त्याला उठवतात, सांगतात, उद्धवा आता मी सांगितल्याप्रमाणे बद्रिकाश्रमाला जावस, या ज्ञानाचा प्रचार करावास. उद्धवाचं हृदय एकदम द्रवीभूत झालं, डोळ्यांच्या मधून अश्रुधारा व्हायला लागल्या. प्रणाम केला भगवंताला, प्रदक्षिणा केली, आपल्या अश्रूंनी त्याचे चरण भिजवून टाकले आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे उद्धव निघाला. शुकदेव सांगतात, भवभयमपहंतुम ज्ञान विज्ञान सारम. भगवंतांनी वेदांचं सार सगळं काढलं आणि उद्धवाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना दिलं. उद्धव निघून गेला आणि त्यानंतर मात्र या द्वारकेमध्ये घोर उत्पात घडायला लागले. भगवंतांनी सगळ्यांना द्वारकेच्या बाहेर प्रभास क्षेत्रामध्ये जायला सांगितलं. स्नान दान ध्यान यज्ञ सगळे विधी केले. आणि का कुणाला माहीत, भगवंताला माहीत होतं थोड्याच दिवसांच्या मध्ये आता ही सगळी द्वारका समुद्रामध्ये बुडून जाणार आहे. त्यावेळेस हे सगळे यादव आपापसामध्येच क्रीडा करायला लागतात. त्या दिवशी खेळता खेळता कधी नव्हे ते सगळे यज्ञयागादी विधी पार पडून मैरेक नावाचं मद्यप्राशन करतात. कलियुगाला प्रारंभ होणार याचं हे द्योतक आहे. आणि एकदा मद्यप्राशन केलं की त्यांचं भान बुद्धी भ्रष्ट होते. बोलण्याचं रूपांतर वादामध्ये, वादाचं कलहामध्ये, कलहाचं युद्धामध्ये रूपांतर होतं. काहीच कारण नसताना एकमेकांच्यावर शस्त्र उगारतात. सगळी शस्त्रही संपतात. त्यावेळेस समुद्राच्या तटावर पाहतात तर धारदार हिरवं गवत आलेलं आहे. ते काय असतं, टाकलेलं जे चूर्ण आहे तेच या धारदार पात्यांच्या रूपामध्ये उगवलेलं असतं. तेच घेतात आणि त्यांच्या साह्यानं एकमेकांचा संहार करतात, बेभान होतात. कधी नव्हे ते कृष्णावर आणि बलरामावर सुद्धा शस्त्र उगारतात. त्याच वेळेस भगवंताला समजतं आता माझं कार्य पूर्ण होत आलेलं आहे. यादव आपापसांचाच संहार करत आहेत. बलराम पाहतात माझ्यावर शस्त्र उगारलंय. त्यावेळेस बलराम योगाच्या साह्यानं आपलं शरीर घेऊन जातात, योगमग्न होतात. बलराम समाधीमग्न झालेले आहेत. हे पाहिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण सुद्धा अश्वत्थ वृक्षाच्या खाली जाऊन शांत बसतात. आणि त्याच वेळेस जरा नावाचा जो व्याध आहे लांबून पाहतो, शिकार करत असतो आणि भगवान पायावर पाय टाकून बसलेले असतात अश्वत्थ वृक्षाला टेकून. अश्वत्थाची व्याख्याच केली आहे श्वहान तिष्ठती, जो उद्या राहत नाही. भगवान सांगतात त्यामधून सूचित करतात की हे शरीर सुद्धा आज आहे तर उद्या नाही. तो व्याध भगवंताचं चरण, त्याचा अंगठा असा लालसर गुलाबी इतका नाजूक पाहतो आणि लांबूनच त्याला वाटतं आपलं शिकार आहे आणि म्हणून तो व्याध बाण टाकतो. तो बाण त्या माशाच्या पोटातल्या लोखंडाच्या तुकड्यापासून बनवलेला असतो, अमोघ असतो. तो व्याधाचा बाण लागतो आणि त्याच वेळेस त्याचं लक्ष बरोबर भगवंताच्या चरणांना लागतो. व्याध जवळ येतो, पाहतो तर चतुर्भुज असणारे भगवान आहेत. शोकाकुल होतो, भगवंता माझ्या हातून हे काय पाप घडलंय. भगवान सांगतात नाही, माझंच कार्य तू केलेलं आहेस, तुला स्वर्गगती मिळेल. तो भगवंताच्या समोरच विमानानं स्वर्गाला निघून जातो. भगवान कुठंच दिसत नाही म्हणून दारुक भगवंताचा सारथी अतिशय प्रिय असणारा जवळ येतो. दारुकाच्या समोरच रथ चक्र सुदर्शन सगळं उडून जातं. दारुक समजून घेतो की आता भगवान लवकरच निजधामाला जाणार आहेत. त्यावेळेस दारुकाला भगवान सांगतात तू असाच जा आणि माझं निजधाम गमन सगळ्यांना वृद्ध यादवांना जाऊन सांगावंस. आता भगवान एकटेच असतात. भगवान निजधामाला जाणार आहेत. तेवढ्यात त्यांच्याजवळ मैत्रेय महामुनी येतात.
आणि मैत्रेय महामुनींना भगवान त्याच्यासाठी थांबलेले असतात. दिव्य ज्ञानाचा उपदेश भगवान करतात, सांगतात विदुर कधीतरी भेटेल त्याला हे ज्ञान द्यावं. इतका वेळ भगवंताचं निर्याण पाहण्यासाठी उद्धव लपून बसलेला असतो, तोही बाहेर येतो शेवटपर्यंत भगवंताला पाहावं म्हणून. आणि त्यावेळेस मैत्रेय महामुनींना हे गूढ ज्ञान देऊन शेवटी सांगतात की मैत्रेया सर्वे ब्रह्म वदिष्यन्ति संप्राप्ते च कलौ युगे नैव तिष्ठन्ति मैत्रेय शिष्णोदर परायणाः. कल्पना करा, शेवटी भगवान सांगतात या कलियुगामध्ये सगळेच ब्रह्म वदिष्यन्ति, सगळेजण ब्रह्मज्ञानावर प्रवचन करतील, परंतु त्या ज्ञानामध्ये निष्ठा नसेल, कारण शिष्णोदर परायणाः. आणि असं सांगून भगवान अंतर्धान पावतात. भगवंताचं निर्याण पाहण्यासाठी खरं तर ब्रह्मदेव, शिव, पार्वती सगळेजण आलेले असतात, पण भगवान निजधामाला कसे गेले हे रहस्य कुणाला समजत नाही. अनाकलनीय असणारं हे रहस्य आहे, त्याचं वर्णन शुकब्रह्मसुद्धा करत नाही. दारुक येऊन सगळा वृत्तांत सांगतो. सगळ्यांना अतीव दुःख होतं, सगळ्या राण्या अग्निप्रवेश करतात आणि उरलेल्या सगळ्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला निघून जातो. असं हे भगवंताचं निजधाम गमन सांगून याच ठिकाणी 11 स्कंद समाप्त होतो. जो याचं श्रवण करेल त्याला परमभक्तीचा लाभ होईल असं सांगून यापुढं शुकब्रह्म 12 शेवटच्या 12व्या स्कंदाला प्रारंभ करतात. सुरुवातीलाच कलियुगाचं घोर वर्णन येतं. शुकब्रह्म सांगतात कलेर दोष निधे राजन. कलीमध्ये अनेक दोष आहेत, फक्त एकच या कलियुगाचा चांगला गुण आहे. आणि तो चांगला गुण म्हणजे कलियुगात केवळ कीर्तनानंच भगवंताची प्राप्ती होते, एवढा एकच चांगला गुण आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम, केवळ नामाचा महिमा गायलाय. तुम्ही काही करा किंवा करू नका, पण भगवंताचं नाम जरूर घ्या, केवळ त्यानंच ईश्वर प्राप्ती होईल असं सांगून शुकदेव आता या परीक्षित राजाला सगळ्यात शेवटी सांगतात की हे राजन, आजचा हा 7वा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, वेळ संपत आलेली आहे आणि आता तक्षक येईल आणि थोड्याच वेळात तुला दंश करेल. त्याला स्मरण करून देतात. मृत्यूचं स्मरणसुद्धा गुरूनेच करून द्यावं शुकब्रह्म सांगतात. आणि त्यावेळेस सांगतात की हे राजन, त्वं तु राजन मरिष्येति पशुबुद्धी मिमां जहि. मी मरणार, ही जी पशुबुद्धी आहे या पशुबुद्धीचाच तू त्याग करावास. म्हणून खरं मृत्यू हा आमचा प्रॉब्लेम नाही आहे. मरण येतं आणि एका क्षणात तुम्हाला कळतही नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुणाला? जे तुमच्यानंतर राहतात त्यांना प्रॉब्लेम आहे. म्हणून शुकब्रह्म सांगतात मी मरणार, ही तुझी कल्पना केलेली आहे, हीच पशुबुद्धी आहे, हे अज्ञान आहे. या अज्ञानाचा तू त्याग कर, कारण मरण ही केवळ निर्माण केलेली एक कल्पना आहे. म्हणून तरी लिहून ठेवलंय, मरण कल्पनेशी थांबे अर्थ जाण त्याचा. मृत्यू ही कल्पना आहे, जन्म ही एक कल्पना आहे. दृष्टांत दिलाय, जसं पहिल्या दिवशी आपण पाहिलं घटाकाश आणि हे महाकाश. घट फुटला की आपण म्हणतो घटातलं आकाश कुठं गेलं, महाकाशामध्ये म्हणे विलीन झालं. पण खरं झालंय विलीन? आकाश कुठं आलंही नाहीये आणि कुठं गेलंही नाहीये. तसंच शुकब्रह्म सांगतात की हे राजन, मरणार तर फक्त काय आहे, घटासारखं असणारं हे शरीर आहे ते मरणारच आहे, पण त्याच्या आत असणारं जे तत्व आहे ते अजो नित्य शाश्वतोयम पुराण. भगवान हे सुंदर ज्ञान देतात. आणि हा सगळा उपदेश ऐकून परीक्षित राजा
शुकब्रह्मांच्या समोर नतमस्तक होतो, प्रणाम करतो आणि सांगतोय की हे ब्रह्मन, आपल्या कृपेनं आणि अनुग्रहानं आज भगवन तक्षकादिभ्यः मृत्युभ्यः न बिभेम्यहम्. आज त्या तक्षकालाही मी घाबरत नाहीये आणि मृत्यूला सुद्धा मी भयभीत होत नाहीये. याचं कारण तो सांगतोय, प्रविष्टो ब्रह्मनिर्वाणम. आज मी जणू काही या ब्रह्मस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. पण कशामुळं? तो सांगतोय, अभयम दर्शितम त्वया. आज आपण मला अभयदान दिलेलं आहे. मला मृत्यूचं भयच राहिलेलं नाहीये. केव्हाही या मृत्यूनं यावं आणि हे शरीर माझं घेऊन जावं. म्हणून ज्ञानी पुरुष हे सगळं शरीर मृत्यूला काय करतो? समर्पित करतो. म्हणून पहिल्या दिवशी आपण प्रारंभ केला होता, आठवतंय का? पहा, भागवत हा ग्रंथ माणसानं कसं जगावं हे तर शिकवतोच, पण माणसानं कसं मरावं. समोर मृत्यू आहे, त्या मृत्यूला सुद्धा कसं सामोरं जावं या ठिकाणी वर्णन केलंय. शुकब्रह्म हे सुंदर ज्ञान देतात. परीक्षित राजा हे फळ सांगतोय आणि सांगतोय, अज्ञानमच निरस्तम मे ज्ञान विज्ञान निष्ठया. माझं सगळं अज्ञान नष्ट झालेलं आहे. आपल्याच कृपेनं मला हे अभयदान मिळालेलं आहे. ही सगळी आपली कृपा आहे असं सांगतो आणि साष्टांग प्रणिपात करतो. शुकब्रह्मांचं येण्याचं प्रयोजन संपलेलं आहे. शुकब्रह्म ज्ञान देतात आणि निघूनही जातात. शुकदेव त्यांचं पूजन करतो. शुकदेव निघून गेल्यानंतर आता परीक्षित राजा उरलाय एकटाच. गंगेच्या काठावर शांत डोळे मिटून बसतोय, ध्यानमग्न. गंगेच्या तीरावर ध्यान परायण होऊन भगवंताचं चिंतन करत बसलाय आणि त्याच वेळेस तक्षक निघालेला आहे. तक्षक आलाच नाही असं झालेलं नाही आहे. प्रसंग हे घडणारच. तक्षक निघालेला आहे आणि वाटेमध्ये या तक्षकाला कश्यप नावाचा ब्राह्मण भेटतो. तोही विष उतरवण्यासाठी निघालेला असतो. त्यावेळेस तक्षक विचारतो, तुला काय पाहिजे? मी भरपूर धन देतो. त्यावेळेस तक्षक भरपूर धन त्या ब्राह्मणाला देतो. ब्राह्मण निघून जातो. म्हणजे कलियुगाची पहिली पैसे द्यायची सुरुवात तिथंच प्रारंभ झालेली आहे. आणि तक्षक ज्यावेळेस प्रत्यक्ष या परीक्षिताच्या जवळ येतो, या ठिकाणी भागवतकार वर्णन करतात, त्या तक्षकालाही प्रश्न पडतो, याला कुठं दंश करावा? आपल्या डोक्यावर सारखा मृत्यू आहे, पण ज्ञानी पुरुष हा परीक्षित इतक्या अभय मुद्रेमध्ये शांत बसलेला आहे. तक्षक येतो आणि घाबरत घाबरत याच्या चरणांना दंश करतो. ज्ञानीच्या चरणांच्या जवळ हा मृत्यू येतो. पण वर्णन केलंय, त्यानं दंश करायच्या आधीच हा ब्रह्मनिर्वाण मृच्छती. त्याच्या आधीच याला ती ब्रह्मनिर्वाण स्थिती प्राप्त झालेली असते. हे केवळ आणि केवळ या ज्ञानाचं आणि शुकब्रह्मांच्या ईश्वराच्या कृपेचं फळ आहे. आणि म्हणून भागवतकार सांगतात, इदम शरीरम शतसंधी जर्जरम. हजारो संधी आणि अनेक रोगांनी ग्रस्त जर्जर झालेलं हे शरीर आहे. पतत्य वशम परिणामी पेशलम. क्षणाक्षणाला हे शरीर पडतंय. किम औषधैही क्लिश्यसी मूढ दुर्मते. हजारो औषधं घेऊन तू स्वतःच्या शरीराला का बरं क्लेश देतोस? त्याच्यापेक्षा सांगितलंय, निरामयम कृष्ण रसायनम पिब. कृष्ण नावाचं एक औषध आहे, ते जर तू प्राशन केलंस तर हा भवरोग आपोआप पूर्णतः बरा होईल असं या ठिकाणी भागवतकार सांगतात. तक्षकानं परीक्षिताला दंश केलेला आहे. त्याचा मुलगा जनमेजय राजा मात्र क्रोधाविष्ट होतो. सर्पसत्र आयोजित करतो, सगळ्या सर्पांना आवाहन करतो. त्यावेळेस बृहस्पती येऊन त्याला उपदेश देतात आणि सर्पसत्र थांबायला लावतात. यानंतर सूत शौनकादी मुनींना, ज्या भगवान व्यासांनी हे महापुराण लिहिलं, आपण जे श्रवण केलं, 7 दिवस त्या
भगवान व्यासांचं वर्णन येतं, ज्यांनी 4 वेदांचा विभाग केला, 18 महापुराण रचली आणि गुरुशिष्य परंपरेने हे ज्ञान आमच्यापर्यंत आलं. यानंतर प्रसिद्ध असणारं मार्कंडेय ऋषींचं चरित्र येतं. याच मार्कंडेय ऋषींनी आपण रोज प्रार्थना करतो, करारविंदेन पदारविंदम. भगवंताचं असं अद्भुत दर्शन या ऋषींना झालं आणि असं सगळं वर्णन करून सगळ्या शेवटी सूत या शौनकादी ऋषींना आठवतंय, पहिला दिवस यज्ञादी कार्य आटोपून यांनी काही प्रश्न विचारले, त्याला उत्तर दिलं. शेवट सूत करतात की बाबांनो, मी हे सगळं तुम्हाला ईश्वर चरित्र सांगितलेलं आहे. सगळ्या शेवटी भगवान नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे, भगवंताला प्रणाम. यानंतर योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे, साक्षात जे ब्रह्मस्वरूप आहेत असे शुक, या शुकदेवांना प्रणाम. आणि यानंतर सूत प्रार्थना करतात, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते. भगवंता, या सगळ्या श्रवणाचं एकच फळ द्यावं की माझ्या अंतःकरणामध्ये तुझी भक्ती निर्माण व्हावी. आणि म्हणून नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, ज्याचं केवळ एक नाम घेतलं तरी कोट्यावधी जन्मांच्या मधील पापांच्या राशीच्या राशी भस्मसात होतात. अशा या भगवंताला आम्ही सर्वजण प्रणाम करतो. भगवंताचं नाम आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेली तीव्र भक्ती हेच या सगळ्या भागवताचं, या सगळ्या पुराणांचं, नवे वेदांचं आणि उपनिषदांचं, किंबहुना या सगळ्या आचार्य परंपरा यांच्या उपदेशांचं सार आहे. आणि म्हणून प्रार्थना केली आहे की अशी ही धर्मबुद्धी असेल, अशी ही शुद्ध असणारी भक्ती असेल ईश्वराप्रती, ही आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. आणि जी काही सेवा झाली, त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम एव समर्पये, तुलाच आम्ही समर्पित करतो. आणि भगवंताला एकच प्रार्थना की अशी जी सगळ्या भक्तांच्या आख्यानं जी पाहिली, त्यांच्या अंतःकरणामध्ये जी भक्ती तू प्रदान केलीस, त्या भक्तीचा एक अंश जरी आम्हाला मिळाला तरी या जन्मामध्ये आमचा उद्धार होईल. अशी ही भक्ती भगवंतानं आम्हा सगळ्यांना द्यावी. अशी आपण या ठिकाणी जे आराध्य आहे, साक्षात प्रभू श्रीराम आणि प्रभू श्रीकृष्ण यांचा जो साक्षात अवतार, अशा ठाकुरांच्या चरणी आणि त्यांची अभिन्न शक्ती माताजींच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी प्रणाम करूयात आणि याच ठिकाणी थांबूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः.